सुनिए ऐका. दूसरे राज्य 2:8 आणि दुसरा राजे 2:8 एलियाने आपला झगा काढून त्याची वळकटी करून ती पाण्यावर मारली. सुनिए 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 ऐका. अब एलिया के पास चादर है. आणि एलियाकडे चादर आहे. उसने क्या किया? त्याने काय केलं? यरदन उसके रास्ते को रुका रखा था. आणि यार्देनचा जो रस्ता आहे तो त्याने थांबवला होता. अपनी चादर को निकाला आणि त्याने त्याची चादर काढली और उसको ऐठा आणि त्याची वळकटी केली और उसको जल पर मारा. आणि त्यांनी त्या पाण्यावर मारली. जल जो है आणि जे पाणी आहे इधर उधर 2 भागों में हो गया. आणि इकडं आणि तिकडं 2 भागांमध्ये ते झालं. 2 भागों में विभाजित हो गया. आणि 2 भागामध्ये त्याचं विभाजन झालं. और वो दोनों आणि ते दोघं स्थल ही स्थल भूमि पर चलने लगे. आणि ते त्या भूमीमधून कोरड्या भूमीमधून जाऊ लागले. क्रूस पर हम देखते हैं कि प्रभु ने अपने जीवन को निचोड़ दिया. उसके बहते हुए लहू से हम देखते हैं कि मेरे खुदा ने, मेरे यीशु ने अपने खून को निचोड़ कर उसको रख दिया. उसके बाद हम देखते हैं मेरा यीशु 3 दिन कब्र में रहा. मृत्यु ने उसको ऐंठ लिया था, पर जब उसने अपने जीवन को निचोड़ कर खुदा के हाथों में रखा और वो मृत्यु भी उसका कुछ कर ना सके. मृत्यु को फाड़कर वो पुनरुत्थित हो गया. आणि त्या मृत्यूला फाडून तो पुनरुत्थित झाला. मृत्यु को फाड़कर वो बाहर निकला. मृत्यूला फाडून तो बाहेर निघाला. जो अपने जीवन को निचोड़ कर खुदा के हाथों में देते हैं उसका इस्तेमाल करने के लिए. आणि जो आपलं जीवन पिळून प्रभूच्या हातामध्ये देतो प्रभूला उपयोग करण्यासाठी. मृत्यु भी उसका कुछ कर नहीं आणि पाएगी. मृत्यू पण त्याचं काही करू शकत कोई नाही. मृत्यु भी उसका कुछ नहीं कर आणि पाएगी. मृत्यू त्याचं काही करू शकत नाही. जब एलिया ने अपनी चादर को निचोड़ा आणि ज्यावेळी एलियाने आपली चादराची वळकुटी केली और अपने निचोड़ कर जब यरदान के पानी पर उसने मारा, आणि ज्यावेळी पिळून ती त्या पाण्यावर मारली तो पानी भी भागने लगा. आणि त्यावेळी पाणी देखील पळू ऐसा लागलं. लिखा है वचन के अंदर कि पानी भी इधर उधर भागने लगा. आणि वचनामध्ये असं लिहिलं आहे की पाणी पण इकडं तिकडं पळू लागलं, दुभगलं. जब आपका जीवन निचोड़ कर आप प्रभु के हाथों में देंगे, इस दुनिया की हर एक वो चीज जो आपको रुकावट लेकर आती है, निराशाएं लेकर आती हैं, मृत्युप्राय स्थिति को लेकर आती हैं, आपके जीवन को देखकर वो भी यहाँ वहां भागने लगेगी. आणि आम्ही पाहतो की ज्यावेळी आम्ही आमचं जीवन जे वळकुटी सारखं प्रभूच्या हातामध्ये देऊ त्यावेळी आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या पार करून आम्ही पुढे जाऊ. जब प्रभु हमें निचोड़ेगा, आणि ज्यावेळी प्रभू आम्हाला पिळेल हर एक बूंद, आणि प्रत्येक एक थेंब, एक बूंद, प्रत्येक एक थेंब, हर एक बूंद से आणि प्रत्येक एक थेंबामध्ये परमेश्वर का गौरव होगा. आणि परमेश्वराचे गौरव होतील. परमेश्वर की महिमा होगी. परमेश्वराची महिमा होईल. खुदा की महिमा होगी. परमेश्वराची महिमा होईल. आज निचोड़ने के लिए अपने जीवन को प्रभु के हाथों में दे दे. आज आमचं जीवन पिळण्यासाठी आम्ही प्रभूच्या हातामध्ये देऊया. मैं आपसे कहना चाहता मी हूं, तुम्हाला सांगू इच्छितो जब तक हम निचोड़े नहीं जाएंगे, आणि जोपर्यंत आम्ही पिळले जाणार उस नाही यरदान को हम विभक्त होते हुए नहीं देख आणि पाएंगे. तोपर्यंत आम्ही ती यार्देन आहे ती विभागलेली पाहणार नाही. क्या आपके जीवन में आपको अभिषेक में चलना है? काय आम्हाला आमच्या जीवनामध्ये त्या अभिषेकामध्ये चालायचंय? क्या आपको परमेश्वर की आत्मा से सामर्थ्य से भरकर अपने जीवन को जीना है? काय आम्हाला परमेश्वराच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने भरून जीवनामध्ये चालायचंय? प्रभु के लिए अपना जीवन निचोड़ने के लिए दे दें. आणि प्रभूला आपलं जीवन पिळण्यासाठी द्या. उसे कहें, त्याला म्हणा प्रभु मेरे जीवन को निचोड़ दे. आणि माझ्या जीवनाला तू पिळ. मेरे जीवन को निचोड़ दे. माझ्या जीवनाला तू पिळून टाक. और उस हर एक बूंद से आणि प्रत्येक एक थेंबाने जो नीचे गिरेगी प्रभु, जे खाली पडलेले आहे, जो नीचे गिरेगी प्रभु, जे खाली पडणार आहे, उस हर एक बूंद से सिर्फ और सिर्फ तेरे महिमा हो प्रभु. आणि त्या प्रत्येक एक थेंबामध्ये प्रभू फक्त तुझी आणि तुझीच महिमा हो सिर्फ दे. प्रभु तेरी महिमा हो. फक्त प्रभू तुझीच महिमा हो दे. जो निचोड़ने के लिए तैयार आणि है, जे पिळण्यासाठी तयार आहेत प्रभु उनका इस्तेमाल करेगा. प्रभू त्यांचा उपयोग करल. खुदा बाप उनका इस्तेमाल करे. प्रभू त्यांचा उपयोग करल. जो यरदेन थी उसने भी भूमि बना दिया. आणि जी यार्देन होती त्याच्यामध्ये पाण्यामध्ये देखील त्यांनी ती जमीन बनवली. वो भूमि बन गई. आणि ती जमीन बनली. जब मूसा ने अपने जीवन को प्रभु को निचोड़ने के लिए दिया, आणि जेव्हा मोशेने आपलं जीवन पिळण्यासाठी प्रभूच्या हातामध्ये दिलं, उसने कहा खुदा मेरा जीवन तेरे हाथों में देता. आणि तो म्हटला प्रभू माझं जीवन मी तुझ्या हातामध्ये देतो. और उसने खुदा के हाथों में खुद को दे दिया. आणि त्यांनी स्वतः प्रभूच्या हातामध्ये त्याला दिलं. और जब खुदा ने उसको निचोड़ना शुरू किया, आणि ज्यावेळी प्रभूने त्याला पिळायला सुरू और केलं निचोड़ के उसको
सामर्थ्यशाली बना दिया आणि पिळून पिळून त्याला सामर्थ्यशाली बनवलं. और समुद्र के पास में वो आता है आता तो समुद्राच्या जवळ येतो और समुद्र के पास में जब आता है हम वहां देखते हैं कि समुद्र ने भी उसके लिए मार्ग को खोल दिया. आणि ज्यावेळी तो समुद्राच्या जवळ येतो त्यावेळी आम्ही पाहतो की त्या समुद्राने देखील त्या ठिकाणचे सर्व मार्ग मोकळे केले. जो अपने जीवन को निचोड़ने के लिए देता आणि है जे आपलं जीवन पिळण्यासाठी देते वही सामर्थ्य से भरकर काम करने का तोच करेगा. सामर्थ्याने भरून काम करेल. वही सामर्थ्य से भर जाएगा. तोच सामर्थ्याने भरून जाईल. वही सामर्थ्य से भरेगा. तोच सामर्थ्याने भरेल. गाना गाना बहुत आसान है. आणि गाणं गाणं खूप चांगलं वाटतं, आसान है, सरल है. सहज वाटतं. गाना गा सकते हैं. गाणं आम्ही गाऊ शकतो. प्रभु मुझे निचोड़, प्रभु मला पीड, प्रभु मुझको बना, प्रभु मला बनव, तेरे जैसा बना, तुझ्यासारखं बनव, प्रभु तेरे जैसा बना. प्रभु तुझ्यासारखं बनव. लेकिन जब आप बनने के लिए दे देते हैं पण ज्यावेळी आम्ही बनण्यासाठी देतो तो आप निचोड़ने के लिए तैयार रहें. त्यावेळी आम्ही पिळण्यासाठी तयार राहू. निचोड़ में दर्द होता है. आणि पिळण्यामध्ये त्या वेदना होतात. निचोड़ने में काफी वेदनाएं हैं. आणि त्या पिळण्यामध्ये खूप वेदना होतात. शायद हम फट भी सकते हैं. कदाचित आम्ही फाटूही शकतो. जितना आप निचोड़ोगे आणि जेवढं तुम्ही पिळणार आप फट भी सकते हैं. तुम्ही फाटू पण शकता. आप फटने के लिए तैयार तुम्ही रहें. फाटण्यासाठी तयार मेरा राहा. यीशु क्रूस के ऊपर फट गया. आणि माझा प्रभू येशू त्या क्रूसावर फाटला पूरा गेला. शरीर उसका फट गया. आणि पूर्ण शरीर त्याचं फाटलं. वचन कहता है, वचन सांगतं, बाइबल कहते हैं, बायबल सांगतं, जो संशोधक है वो कहते हैं, आणि जे संशोधक आहे त्यांनी सांगितलं, यीशु को जब मारा, आणि येशूला ज्यावेळी मारलं, जब उसको चाबुकों से मारा गया, आणि ज्यावेळी चाकूने त्याला मारलं, उसकी जो खाल थी, आणि त्याचे जे घाव होते, जो उसको जो मारने का जो चाबुक था, आणि त्याला मारण्याचा जो चाबूक होता वो कांटों से भरा हुआ आणि था. तो काट्यांनी भरलेला होता. जब एक चाबुक से उसको मारा जाता आणि था, ज्यावेळी त्या चाबकाने त्याला मारलं जात होतं, जैसे खेत को जोता जाता है, नांगरते हैं, आणि जसं त्या शेतीमध्ये नांगर जातो, वैसे उसके पूरे शरीर के छिलटे को बाहर निकलता हुआ चमड़ा बाहर आता आणि था. तसंच त्याचे त्या शरीराचे छिद्रे बाहेर काढले, और अंदर की जो हड्डियां थी वो दिखने लगती थी. आणि आतमधले हाड त्याच्यामुळे दिसत होते. अपने शरीर को पूरी तरह से उसने फाड़ने के लिए दे दिया. आणि त्याचं शरीर त्याने पूर्णपणे फाडण्यासाठी दिलं, उसका लहू बहने लगा, आणि त्याचं रक्त वाहू लागलं, उसके पूरे शरीर को जैसे खेतों को जोता जाता है वैसे उसके निशान बन गए. आणि जसा शेतीमधून नांगर जातो तसे त्याच्या शरीरावरती त्या रेघोट्या वडल्या गेल्या. लोग उसकी हड्डियों को देख सकते थे, गिन सकते थे. आणि लोक त्याचे हाड पाहत होते, ते मोजू शकत होते. उसने अपने शरीर को निचोड़ने के लिए दे आणि दिया त्याने त्याचं शरीर पेळण्यासाठी दिलं, और वो क्रूस पर चला गया. आणि तो त्या क्रूसावर गेला. क्रूस पर चला त्या गया. क्रूसावर गेला, पूरा निचोड़ा हुआ शरीर उसने उस क्रूस के ऊपर दे दिया. आणि पूर्ण पिळलेलं शरीर त्याने त्या क्रूसावर दिलं. उस निचोड़े हुए शरीर को उसने क्रूस के ऊपर चढ़ने के लिए अपने आप को बलिदान कर दिया. आणि ते शरीर पिळण्यासाठी त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी दिलं. वो वहीं पे नहीं रुका, तो त्या ठिकाणी थांबला उसके नाही, फटे हुए शरीर को कब्र में रख दिया आणि गया. त्याचं फाटलेलं शरीर त्या कबरेमध्ये ठेवलं. उसने जितना निचोड़ा, आणि जेवढं त्यांनी पिळलं, अपने जीवन को निचोड़ने के लिए प्रभु के हाथों में दिया, आणि आपलं जीवन पिळण्यासाठी बी त्याच्या हातामध्ये दिलं, इतना वो सामर्थ्यशाली बनता गया. एवढा तो सामर्थ्यशाली बनत और गेला, इतना सामर्थ्यशाली बना, आणि एवढा सामर्थ्यशाली बनला, मृत्यु भी उसको वश में कर ना सके. आणि मृत्यूने पण त्याचा कब्जा केला नाही, मृत्यु भी उसको वश में ना कर सके. आणि मृत्यूने पण त्याच्यावर कब्जा केला नाही. मृत्यू को फाड़कर वो कब्र से बाहर निकल आया. आणि त्या मृत्यूला फाडून तो त्या कबरेमधून जो बाहेर अपना आला, जीवन निचोड़ने के लिए देगा आणि जो आपलं जीवन पिळण्यासाठी देतो, वही मृत्यू पर विजय पाएगा. आणि तोच त्या मृत्यूवर विजय वही मिळवेल, मृत्यू पर विजय पाएगा. तोच त्या मृत्यूवर विजय मिळवेल. आत्मा का अभिषेक पाना इतना अगर आसान होता आणि आत्म्याचा अभिषेक मिळवणं एवढं जर का लय सहज आहे, तो पता नहीं क्या हुआ होता. तर काय झालं असतं माहित नाही. हर एक अभिषेक के लिए आणि प्रत्येक एक अभिषेकासाठी एक मूल्य देना पड़ता. आणि एक किंमत मोजावी लागते, अपने जीवन को ऐठने के लिए देना पड़ता. आणि आमचं जीवन पिळण्यासाठी आम्हाला द्यावं लागतं. इस दुनिया ने इतनी बातों से हमें पकड़ के रखा है या जगातल्या एवढ्या गोष्टींनी आम्हाला पकडून ठेवलंय कि अब हम निचोड़ भूल गए. की आम्ही पिळणं हे विसरून गेलो. एले ने अपनी चादर उठाई,
आणि एलियाने आपली चादर उचलली बैठा, आणि ती पिळली पानी पे मारा, आणि पाण्यावर मारली पानी विभाजित हो गया आणि पाणी दुभगलं गेलं और दोनों साथ साथ चले। आणि दोघ जण सोबत सोबत चालले। 9 वचन कहता है, आणि 9 वचन सांगतं, ते पलीकडे गेल्यावर एलिया अलिशास म्हणाला, मला तुझपासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझसाठी काय करू ते मला सांग। अलिशा म्हणाला, आपल्या ठाई असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठाई यावा। अब एलिया अलीशा को लेकर यरदन के बीच में आता है एलिया अलिशाला घेऊन यार्देनच्या मध्यभागी येतो और वो कहता है, आणि म्हणतो, आज इससे पहले याच्या अगोदर कि मैं तेरे पास से उठा लिया जाऊं, की मी तुझ्यापासून उचलला जाणार आहे, जो कुछ तू चाहे आणि जे काही तुला पाहिजे मैं तेरे लिए करूं, मी तुझ्यासाठी करेन, वो मांग ले। ते तू माग। अलीशा इसी समय का इंतजार कर रहा था, आणि अलिशा ह्याच वेळेची वाट पाहत होता। इसलिए वो गिलगाल से बेथेल में आता है और बेथेल से यरीहो में आता है और यरीहो से वो यरदन में आता है, इसीलिए आता है वो म्हणून तो गिलगालवरून बेथेल आणि बेथेलवरून यरीहो आणि यरीहोवरून तो यार्देनला येतो। अब वो इसी पाने के चक्कर में वहां तक आया, आणि हेच मिळवण्यासाठी तो इथपर्यंत आलेला आहे। उसे कुछ नहीं चाहिए, त्याला काय नाही पाहिजे, वो चाहता तो वो मांग सकता था, आणि त्याची जर इच्छा असते तर त्याने अगोदर मागितला असता, स्वामी मुझे जो तेरा घर है, तेरे जब पैसे हैं वो मुझे दे दे। तुझं जे घर आहे, जे पैसे आहे ते मला दे। एलिया कोई गरीब नहीं था, आणि एलिया कुठला गरीब नव्हता, वो गरीब व्यक्ति नहीं था, तो गरीब व्यक्ती नव्हता। वो मांग सकता था उसकी प्रॉपर्टी को, आणि तो मागू शकला असता त्याची प्रॉपर्टी, वो मांग सकता था उसके अधिकार को, आणि तो मागू शकला असता त्याचे अधिकार, लेकिन उसने ऐसा कुछ नहीं मांगा। त्याने एवढे दिवस काही मागितलं नाही। अब समय आ गया आता वेळ आली मांगने का, मागण्याची, मांगो तो मिलेगा। आणि मागा म्हणजे मिळेल। एलिया को ये समय मौका मिला आणि एलियाला अलिशाला हीच संधी मिळाली। और अलीशा ने कहा, आणि अलिशा म्हटला, तुझ में जो आत्मा आहे मैंने देखा है, मी पाहिला आहे, तुझ में क्या आत्मा है, तुझ्या आतमध्ये काय मैंने आत्मा देखा आहे, है, मी पाहिलंय, तेरे ऊपर है, तुझ्या वर आहे, तेरे अंदर है, तुझ्या आतमध्ये आहे, तेरे साथ में है, तुझ्या सोबत आहे, मैंने अपने आत्मिक आंखों से देखा आणि है, मी माझ्या आत्मिक डोळ्यांनी पाहिलंय, मैंने देखा है, मी पाहिलंय, तेरे संग रहकर देखा आणि है। तुझ्या सोबत राहून पाहिलंय। मेरे स्वामी, माझ्या स्वामी, मैं मांगता हूँ मी मागतो तेरे आत्मा का तुझ्या आत्म्याचा, जो तुझ में है, जे तुझ्यामध्ये आहे, उसका दूना भाग मुझे मिले, त्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे, उसका दूना भाग मुझे, त्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे, दूना भाग मिल जाए। आणि दुप्पट भाग मला मिळाला। एलिया कहता है, आणि एलिया म्हणतो, मुझे देने के लिए कोई समस्या नहीं है, आणि मला देण्यासाठी काही समस्या नाहीये, तुझे लेने के लिए समस्या है, तुला घेण्यासाठी समस्या आहे, तुझे समस्या है, तुला समस्या आहे, मुझे देने के लिए समस्या नहीं मला है, देण्यासाठी समस्या नाहीये, तुझे लेने के लिए समस्या। तुला घेण्यासाठी समस्या आहे। 10 वचन में कहता है, 10 वचनामध्ये म्हटलंय, एलिया म्हणाला, तू दुर्घट गोष्टी मागतोस, पण मला तुझपासून घेऊन जातील त्या समयी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल। अब यहाँ एलिया कहता है, या ठिकाणी एलिया म्हणते, तूने कठिन बात मांगी है, आणि तो कठीण गोष्ट मागितली, मुझे देने के लिए समस्या नहीं है, आणि मला देण्यासाठी काही नाहीये, तुझे पकड़ने के लिए कठिन है, पण तुला पकडण्यासाठी कठीण आहे। पकड़ हो सके तो पकड़ ले, आणि होत असेल तर पकड, अगर पकड़ लिया जर पकडलं तो तेरा भाग है, तर तुझा भाग आहे, तेरा भाग है, आणि तुझाच आहे। पकड़ सके तो पकड़ लेना, आणि पकडायचं असेल तर पकड, मुझे देने के लिए समस्या नहीं है। मला देण्यासाठी समस्या नाहीये। वो कह रहा है, तो म्हणत आहे, यदि मुझे उठा लिया जाने के बाद, आणि जर मला उचललं गेलं, अगर तू मुझे देख ले आणि तुम्हाला पाहिलं, तो तेरे लिए ऐसा ही होगा, तर तुझ्यासाठी असं होईल, तेरे लिए ऐसा ही होगा। तुझ्यासाठी असं होईल। इसका मतलब याचा अर्थ एलिया ऊपर जा रहा है, आणि एलिया वर जाते। अब अलीशा को जागरूक रहना है, आता अलिशाला जागृत राहायचंय, अपने आंखों में तेल डालकर जागरूक रहना, आणि आपल्या डोळ्यामध्ये तेल टाकून आम्हाला जागृत राहायचंय। किसी भी समय
कोणत्या पण वेळी कौन से ही क्षण में आणि कुठल्याही क्षणी एलिया अब उठाए जाने पर है। आता एलियाला उचलणार आहे उसके आंखों के सामने से वो ओझिल होने वाला है। आणि त्याच्या डोळ्यांच्या समोर ह्या घटना घडणार आहे। अगर तू देख पाए, आणि जर का तू ह्या पाहिल्या, मुझे उठाते समय मला उचलताना जो तूने मांगा है जे तू मागितलंय वो तेरा होगा, ते तुझं वो होईल, तेरा होगा। ते तुझं होईल। अब मुझे देने के लिए समस्या नहीं है, मला देण्यासाठी समस्या नाहीये, तुझे पकड़ने के लिए समस्या तुला है। पकडण्यासाठी समस्या आहे। आज पकड़ सके तो आज जर तुम्हाला पकडायचंय तर पकड़ लेना, पकडा, पकड़ लेना। पकडा। अभी अलीशा का काम था आता अलीशाचं काम होतं जागरूक रहकर अलीशा के हर एक पाव पर, हर एक पाउल पर, हर एक कदम पर उसको ध्यान देना था। आणि आता अलीशाला जाग राहून एलियाकडे पाहायचंय, त्याच्या प्रत्येक पावलाकडं अलीशाला आता डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायचंय। उसको 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 दूसरी जगह विचलित करने वाली जगह से अपने ध्यान को हटाकर अपने स्वामी के कदमों पर उसको ध्यान देना था। आणि त्याचं लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून त्याला दुर्लक्ष करायचं आहे आणि त्याच्या स्वामीकडे त्याला लक्ष लावायचं पूरी आहे तरह से उसकी और ध्यान रखना है। आणि पूर्णपणे त्याला त्याच्याकडे लक्ष लावायचं अगर आहे। प्रभु के अभिषेक को आप पाना चाहते आणि हैं, जर का प्रभूचा अभिषेक आम्हाला पाहिजे आपको जागरूक रह के लेना पड़ेगा। तर आम्हाला तो जागा राहून घ्यावा लागेल। आत्मिक जागृति महत्व की है। आणि आत्मिक जागृती ही खूप महत्वाची आहे। सूक्ष्म रीति से, बारकाई से, सूक्ष्म रीति से आंखों में तेल डालकर हर एक कदम को हमें देखना है। आणि बारकाईने एका पावलावर पाऊल आम्हाला बारकाईने पाहायचं आहे आणि लक्ष ठेवायचं आहे। हमें ध्यान देना है, आम्हाला लक्ष ठेवायचं आहे। अपना ध्यान आमचं लक्ष स्वामी के पास लगा। आमच्या स्वामीकडे पाहिजे। वो स्वामी तो स्वामी आहे जो ऊपर से आपको सामर्थ्य भेजेगा। जो वरून तुम्हाला सामर्थ्य पाठवतो। वो स्वामी तो स्वामी जो अग्नि से भरे हुए पवित्र आत्मा का अभिषेक करेगा। जो अग्नीने भरलेल्या पवित्र आत्म्याचा अभिषेक करेल। यहाँ हम अपना ध्यान ना भटकाएं। आणि इकडं तिकडं आमचं लक्ष आम्ही भटकू देऊ वो नये। यारदन नदी थी, आणि ती यारदेन नदी होती। शायद उसकी आवाज आती होगी, कदाचित तिचा आवाज येत असेल बहुत लहरों की आवाज आती होगी, आणि खूप त्या लाटांचा आवाज येत असेल, हवाओं की आवाज आती होगी, हवेचा आवाज येत असेल, हवाओं की गड़गड़ाहट की आवाज आती आणि होगी। हवेचा गडगडाट होण्याचा आवाज येत लेकिन असेल, उसने अपना ध्यान हवा पर नहीं, पण त्याने त्याचं लक्ष त्या हवेकडे नाही। उसने अपना ध्यान उस लहरों की आवाज पर नहीं, आणि त्याने त्याचं लक्ष त्या लाटेंवर, त्याच्या आवाजांवर लावलं नाही। उसकी नजर स्वामी पर आणि देखना त्याची था। जी नजर आहे ती त्याच्या स्वामीवर आहे। एक बार पतरस पानी पर चलने के लिए आणि तैयार हुआ, एकदा पेत्र पाण्यावर चलताना वो चलने लगा आणि तो चालू लागला। उसकी नजर त्याची नजर उसके स्वामी पर थी, त्याच्या स्वामीकडे और गेली। जब तक उसके स्वामी पर उसकी नजर थी, आणि जोपर्यंत त्याच्या स्वामीकडे त्याची नजर वो होती, पानी पर चलता तो था, पाण्यावर चालू लागला, पानी पे चलता था। तो पाण्यावर चालत आज होता। तक कोई भी व्यक्ति पानी पर नहीं चल पाया, आजपर्यंत कुठलाही व्यक्ती पाण्यावर चालला नाही, सिर्फ मेरी यीशु चला है। आणि फक्त माझा येशू चालला और आहे। पतरस कुछ देर के लिए क्यों ना हो लेकिन चला है। आणि पेत्र काही वेळासाठी किंवा होईना पण तो चालला आहे। वो उसकी शक्ति से नहीं चला, तो त्याच्या शक्तीने नाही वो उसके चालला, सामर्थ्य से नहीं तो चला, त्याच्या सामर्थ्याने नाही चालला, उसके टैलेंट से नहीं चला, त्याच्या टॅलेंटने नाही चालला, अपने स्वामी की ओर देखते हुए वो चल रहा आणि है। तो आपल्या स्वामीकडे पाहून चालला। और जब हवा आई, आणि ज्यावेळी हवा आली, उसने हवा की आवाज को सुना, आणि त्याने त्या हवेचा आवाज उसने ऐकला, तूफान की आवाज को आणि सुना, त्याने त्या वाऱ्यांचा आवाज उसने ऐकला, गड़गड़ाहट को सुना, त्याने गडगडाट और आवाज अपने ऐकला, स्वामी से, अपने स्वामी के पास में जो लक्ष्य था उसका विचलित हो गया। आणि त्याचं आपल्या स्वामीकडे जे लक्ष होतं त्याचं लक्ष विचलित और हम झालं। जानते हैं आणि मग आम्हाला माहिती आहे, उसने उसकी नजर स्वामी से हट गई आणि त्याची जी नजर आहे ती स्वामीपासून बाजूला गेली, और वो डूबने लगा, आणि तो बुडू लागला, और वो डूबने लगा, आणि तो बुडू लागला, और वो डूबने आणि तो लगा। बुडू लागला। हमारी अगर नजर हट जाए हमारे स्वामी से, आणि जर का आमची नजर आमच्या स्वामीपासून बाजूला गेली तो अभिषेक हम प्राप्त नहीं कर पाएंगे, तर अभिषेक आम्ही प्राप्त करून घेणार नाही, अभिषेक में चल नहीं पाएंगे, तर आम्ही अभिषेकामध्ये चालणार नाही, अभिषेक में हम दौड़ नहीं आणि पाएंगे। अभिषेकामध्ये आम्ही पळणार नाही। इसलिए अपनी नजर जो है म्हणून आमची जी नजर आहे यहाँ वहाँ की बातों पे ना आणि लगाएं, इकडे तिकडच्या गोष्टीवर लावू नये। अपनी नजर आमची नजर स्वामी के पास आमच्या लगाएं, स्वामीकडे लावूया, स्वामी के पास लगाएं, आणि स्वामीकडे लावूया, क्योंकि स्वामी से ही आपको अभिषेक आने वाला आणि है। त्या स्वामीकडूनच आम्हाला अभिषेक येणार आहे, अभिषेक वहां से उतरेगा, आणि अभिषेक
तिकडनं उतरेल मेरे हाथ रखने से अभिषेक नहीं आणि माझा आएगा, हात ठेवल्याने नाही, ये ऊपर से आता हा है, वरून येणार आहे यीशु की ओर से आता आणि है. हा येशूकडून येणार अगर आहे. आज आप पकड़ सके, जर आज तुम्हाला पकडता येईल आज पकड़ लें तर तुम्ही अभिषेक को, पकडा अभिषेकला. अभिषेक को पकड़ लें आणि आज. जर तुम्ही अभिषेक पकडा, उसने कहा तो म्हटला मुझे जब उठाया जाए ज्यावेळी मला उचलण्यात येईल तो उठाए जाने को देखता रहे. आणि तो मला उचलताना तो पहा. 11 वचन कहता है, आणि 11 वचन सांगतं, ते बोलत चालले असता. वो बोल रहे थे, चल रहे थे, आणि ते बोलत होते, चालत होते. पहा, एकाएकी एक अग्निरथ व एक अग्निवारू दृष्टीस पडले व त्यांनी त्या दोघास अलग केले. सुनिए, उस स्वामी को छोड़ना नहीं चाहता था, त्याला स्वामीला सोडायचं नव्हतं, क्योंकि स्वामी ने बोला था कारण स्वामीने म्हटलं होतं, मेरे पास देखते रहना. माझ्याकडे पाहत राहा. अब इसने अच्छा आइडिया किया, आता त्यांनी चांगली आयडिया केली उस स्वामी से बातें करते करते चला. आणि तो स्वामी सोबत बोलत बोलत चालला. कितना दिमाग लगाया. आणि किती बुद्धी चालवली. अगर मैं होता, जर मी असतो, मैं रोने लगता. मी रडलो असतो, मेरे स्वामी माझ्या स्वामी तू छोड़कर जा रहा तू है, सोडून चालला, नहीं चलेगा. नाही चालणार, मैं निराशा में डूब मी जाता. निराशामध्ये डुबून जाईल. लेकिन स्वामी ने कहा था, पण स्वामी म्हटला होता, मेरे उठा लेने तक आणि माझ्या उचलण्याच्या मुझे वेळी देखता रहना. मला तू पाहत राहा. उसने दिमाग चलाया. आणि त्याने बुद्धी चालवली. नहीं 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 नहीं, मेरा 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 मन विचलित हो सकता है. नाही नाही, माझं मन विचलित होऊ शकतं. मेरे स्वामी को पकड़कर बातें करते हुए मैं चलूंगा. जब स्वामी की बातें बंद हो जाएगी तो मैं समझ जाऊंगा कि मेरा स्वामी उठाया जा रहा आणि है. मी माझ्या स्वामी सोबत बोलत बोलत चालेल आणि तो ज्यावेळी बोलायचा बंद होईल त्यावेळी मला समजून येईल की माझा स्वामी आता उचलला गेला आहे. क्या बात कर रहे हैं मुझे नहीं मालूम. आणि काय बोलत आहे मला माहित नाही. वो घर की बातें नहीं कर रहे ते हैं. घरच्या गोष्टी करत मेरे नाहीये. बीबी का सर दर्द है, सैराडोन लेने जाना आणि है. माझ्या पतीचं डोकं दुखतंय, मला सॅराडोन आणायला जायचं. उसकी पीठ दुख रही है, उसके लिए आयोडक्स लेने जाना आणि है. तिची पाठ दुखत आहे त्यासाठी मला आयोडिक्स आणायचंय. क्योंकि ऐड आता है, आयोडक्स मलिए, काम पर चलिए. कारण जे ऍड आहे ते आयोडिक्स मध्ये हे काम चलिए. एक बाम 4 काम, एक बार 4 काम, एक बाम 2 काम, एक बाम 2 काम, एक बाम 4 काम. एक बाम 4 काम. ये नहीं सोच रहा है, हे नाही विचार करत, वो अभिषेक के बारे में सोच रहा है. ते अभिषेकाच्या बाबतीत विचार वो करत दोनों आहे. चल रहे ते हैं, दोघं चालत आहे, दोनों चल रहे हैं, दोघं चालत आहे, बात करते करते. आणि बोलत और बोलत अचानक 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 अग्नि से भरे हुए रथ आते आणि हैं. अग्नीने भरलेले रथ येतात. अग्नि में घोड़े आते हैं अग्निरथ घोडे येतात और उनको अलग कर देते आणि त्यांना वेगळं करतात. अलग कर देते हैं. वेगळं करतात. और ये बात आणि ही गोष्ट अलीशा देख रहा है. अलिशा पाहते, अलीशा देख रहा है. अलिशा पाहते, अलीशा देख रहा है. अलिशा पाहते. और एलिया बवंडर में होकर स्वर पर चढ़ गया आणि एलिया जो आहे तो स्वर्गात उचलला गेला. और ये देख रहा है, आणि तो पाहते, और ये देख रहा आणि है, तो पाहते, और देख रहा आणि है. तो पाहते. 12 वचन, आणि 12 वचन. 12 वचन. ते पाहून अलिशा मोठ्याने म्हणाला, माझ्या बापा इस्रायलच्या रथांनो, इस्रायलच्या राऊतांनो. तो पुन्हा त्याच्या नजरेस पडला नाही. तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून त्याचे 2-2 तुकडे केले. अब अलीशा देखता रहा. आणि अलिशा पाहत राहिला. अलीशा देखता रहा. अलिशा पाहत राहिला. उसका स्वामी जा रहा है, त्याचा स्वामी जात आहे. उसका स्वामी जा रहा है. त्याचा स्वामी जात आहे. उसको देखता है, आणि तो त्याला पाहते. उसको देखता तो है. त्याला पाहते. उसका स्वामी उठा लिया गया. आणि त्याचा स्वामी उचलला अब गेला. वो पुकारता है, आणि तो आवाज देतो. पुकारता है, आवाज देतो. हाय मेरे पिता, हाय माझ्या बापा, हाय मेरे पिता. माझ्या बापा. 2 बार आवाज लगाता है मेरे पिता. आणि 2 वेळा आवाज देतो, हे माझ्या बापा. इसका मतलब, याचा अर्थ, इसका मतलब याचा अर्थ कितना घनिष्ठ रिश्ता है उसके स्वामी के साथ. आणि किती घनिष्ठ संबंध आहे त्याच्या उन पित्यासोबत. दोनों का कितना गहरा रिश्ता है. आणि त्या दोघांचं किती अतूट नातं आहे. एक पिता और पुत्र के समान. आणि एक पिता आणि पुत्रच्या माध्यमातून. और भी भविष्यवक्ताएं आणि हैं अजूनही भविष्यवक्ते आहेत जो देख रहे हैं, आणि जे पाहते. लेकिन कोई भी घनिष्ठ संबंध बनाने के लिए आगे नहीं आ रहा. कोणी घनिष्ठ संबंध बनवण्यासाठी पुढे आलं नाहीये. कोई भी घनिष्ठ संबंध पिता और पुत्र के बनाने के लिए आगे नहीं आ रहा. आणि कोणी घनिष्ठ संबंध पिता आणि पुत्राच्या बाबतीत करण्यासाठी आलं नाही. इतना गहरा रिश्ता. आणि एवढं अतूट नातं त्यांचं झालंय. आप अभिषेक पाना
चाहते हैं, आम्हाला अभिषेक मिळवायचा आहे. आपके सेवक के साथ में घनिष्ठ संबंध रखें, तुमच्या सेवकासोबत घनिष्ठ संबंध ठेवा अपने पासबान के साथ में रहें, आणि आपल्या पालकांसोबत राहा. एक पिता बनकर उनके एक बेटा बनकर पिता मानकर उनके साथ में रहें, आणि एक मुलगा बनून आपल्या पित्यासोबत पिता म्हणून राहा. क्योंकि एक पिता की वजह से ही बेटे को आशीष मिलती है. कारण एका पित्यामुळेच एका मुलाला आशीर्वाद मिळतात पिता से ही आशीष आते हैं. आणि पित्यापासूनच आशीर्वाद मिळतात. हाय मेरे पिता, हे माझ्या बापा, हाय मेरे पिता, माझ्या बापा, हाय मेरे पिता, माझ्या बापा. वो चिल्ला रहा है, तो ओरडते, पुकार रहा है. तो ओरडते. एक पिता और बेटे का रिश्ता, आणि एक पित्याचं आणि मुलाचं नातं दोनों साथ साथ चलते हैं. दोघ जण सोबत चालते. एलिया ने देखा, एलियाने पाहिलं उसने अपने वस्त्र को फाड़ दिया, आणि त्यांनी आपले वस्त्र फाडले फाड़कर 2 भाग कर दिया. आणि फाडून 2 भाग केले. कुछ पाना चाहते हैं, काही मिळवायचं असेल आपको फाड़ना पड़ेगा. तर तुम्हाला फाडावं लागेल. पुराना जीवन, जुनं जीवन, पुराने वस्त्र, जुने कपडे 2 भाग करना पड़ेगा. त्याचे 2 भाग करावे लागतील. पुराना मनुष्यत्व को छोड़ना पड़ेगा, आणि जुना मनुष्य आम्हाला आज सोडावा लागेल. नया मनुष्य को पहनना पड़ेगा. आणि नवीन मनुष्य आम्हाला परिधान करावा लागेल. आपको खुद को अपने वस्त्रों को फाड़ना है. आणि आम्हाला स्वतः आमचे कपडे फाडावे लागतील. जो पहनकर आए वो कपड़े की बात नहीं कर रहा हूँ मैं. आणि जे कपडे पुराने घालून आला त्याच्याविषयी मी बोलत नाहीये. जी अपने पुराने वस्त्र को फाड़ना है. आणि आमचे जे जुने कपडे आहेत ते आम्हाला फाडायचे. हमारे स्वभाव को फाड़ना है, आमचा स्वभाव फाडायचा आहे. हमारे विचारों को फाड़ना है, आमचे विचार फाडायचे, गलत चीजों को फाड़ना है, आमच्या चुकीच्या गोष्टी फाडायच्या, अपने अस्तित्व को खत्म करना है आणि आमचं अस्तित्व आम्हाला संपवायचंय. और प्रभु के अस्तित्व में बनकर चलना है. आणि प्रभूच्या अस्तित्वामध्ये आम्हाला बनून राहायचंय. हमें फाड़ना है खुद को. आम्हाला स्वतःला फाडायचंय. 13 वचन, 13 वचन. एलियाचा जो जघा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला आणि तो परत जाऊन यार्देन तीरी उभा राहिला. अब यहाँ पर एक बात हुई. या ठिकाणी गोष्ट घडली. उसकी जो चादर थी, आणि त्याची जी चादर होती, त्याची जी चादर होती उस पर से गिरी आणि त्याच्याकडून खाली पडली. और वो उसके ऊपर से गिरी थी. आणि त्याच्यावरून ती खाली पडली. उसने उठाई त्यांनी उचलली और यरदन के तट पर खड़ा हो गया. आणि यार्देनवर उभा राहिला. यरदन के किनारे पर खड़ा हो गया. आणि यार्देनच्या किनारी तो उभा राहिला. 14 वचन. 14 वचन. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे? त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभंग झाले आणि आलिशा पलीकडे गेला. उसने चादर उठाई, आणि चादर उचलली. जैसा एलिया ने किया था आणि जसं एलियाने केलं वैसा अलीशा ने किया. तसं आलिशाने केलं. जैसा पिता करता है आणि जसा पिता करतो वैसा पुत्र करता तसा है. पुत्र करतो. उसने चादर उठाई, त्यांनी चादर उचलली उसने जल पर मारा. आणि त्यांनी त्या पाण्यावर मारली. और जैसे एलिया के समय हुआ था आणि जसं एलियाच्या काळामध्ये घडलं होतं वैसे अलीशा प्रयत्न करा लपवण्याचा. अभिषेक कभी छुपता नहीं है. अभिषेक कधी लपत नाही. कभी छुपता नहीं है. अभिषेक कधी लपत नाही. कभी छुपता नहीं है. आणि कधी लपत नाही. अब अभिषेक काम करेगा. आता अभिषेक काम करेल. ये मत कहना हे म्हणू नका, मैंने 40 दिन उपवास किया, मैं अंदर से भर गया हूँ. मी 40 दिवस उपवास केले आणि मी आतून भरलो. आपके कहने से कुछ नहीं होगा. तुमच्या म्हणण्याने काही होणार नाही. लोगों ने कहना है कि इसके अंदर से एक बड़ा अभिषेक बह रहा है. आणि लोकांनी म्हणायला पाहिजे की यांच्यामधून एक अभिषेक वाहत आहे. मैंने प्रार्थना किया, आंखें खुल गई. मैंने प्रार्थना किया, लोग लंगड़े भागने लगे. मैंने प्रार्थना किया, मुर्दे जिंदे होंगे. ये अपने आप से मत बोलना. लोग कहेंगे कि इसके अंदर से एक अलग आग बहती है. आणि आमच्या द्वारे तो लंगडे चालायला लागले, आंधळे पाहू लागले, आजारी बरे झाले. आम्ही असं स्वतःच्या मनाने म्हणू नाही, तर आम्हाला लोकांनी म्हटलं पाहिजे की यांच्यामधून काहीतरी वाहत आहे. उन्होंने देखा, त्यांनी पाहिलं, उन्होंने देखा, त्यांनी पाहिलं. एलिया का अभिषेक इसके अंदर उतर आया. आणि एलियाचा अभिषेक त्यांच्यामध्ये उतरला. लोगों को देखने दो. आणि लोकांना दिसू द्या. आप प्रार्थना करते हैं, तुम्ही प्रार्थना करता, लंगड़े भागते हैं.
तुम्ही पळता, लंगड़े भागते हैं, लंगडे पळतात, आप प्रार्थना करते हैं, तुम्ही प्रार्थना करता दुष्ट आत्मा चिल्लाती हुई भागती आणि है। दुष्ट आत्मा ओरडून बाहेर निघतात. आप प्रार्थना करते तुम्ही हैं, प्रार्थना करता, आप प्रार्थना करते तुम्ही हैं, प्रार्थना करता टूटे हुए रिश्ते जुड़ जाते आणि हैं, तुटलेले जे नाते संबंध आहेत ते जोडले वो जातात, जुड़ जाते ते हैं। जोडले जातात. आप प्रार्थना करके जाते हैं, आणि तुम्ही प्रार्थना करून जाता किसके साथ बैठते हैं, आणि कुणासोबत बसतो, वो आत्महत्या करने वाला है, तो आत्महत्या करणार आहे. लेकिन जब बात करते हैं ज्यावेळी आम्ही बोलतो उसको जीवन मिलता त्याला है, जीवन मिळतं आपका अभिषेक दिखेगा, आणि तुमचा अभिषेक त्या ठिकाणी दिसतो. आपका अभिषेक दिखेगा, तुमचा अभिषेक दिसतो आपको तरस है, आणि तुम्हाला कळवळ आहे, लोगों के लिए तरस है, लोकांसाठी कळवळ ये आहे ये तरस अभिषेक को दिखाता आणि है। हे जे कळवळ आहे तो अभिषेक आप दर्शवतो लोगों की सेवा करते आणि हैं, तुम्ही लोकांची सेवा करता. ये अभिषेक हा है, अभिषेक ये आहे दिखाता है कि आप सेवा के लिए तत्पर हैं, आणि हे दर्शवतं की तुम्ही सेवेसाठी तत्पर आहात आप बजाते हैं, आणि तुम्ही लोक जाणता आप बजाते हैं, आणि तुम्ही वाजवता ये दिखाता है आणि हे दर्शवतं कि आपके अंदर अभिषेक भरा की हुआ है। तुमच्या आतमध्ये अभिषेक आप भरलेला गाते आहे. हैं, तुम्ही गाता, ये गाते हैं, तुम्ही गाता आप दिखाते हैं आणि तुम्ही दाखवता कि आपका गाना परमेश्वर के लिए गौरवी की है। तुमचं गाणं हे परमेश्वरासाठी गौरवी आहे आप बैठकर बजाते हैं, आणि तुम्ही बसून आप वाजवता समय देते आणि हैं, तुम्ही वेळ देता और आपके गाने के द्वारा, बजाने के द्वारा लोगों की जो निराशाएं वो हट जाती हैं और लोग उछलना कूदना नाचना शुरू कर आणि देते तुमच्या हैं। गाण्याच्या द्वारे वाजवण्याच्या द्वारे लोकांची निराशा दूर होते आणि ते आनंद त्या ठिकाणी साजरा करतात आणि ते नाचू लागतात. ये अभिषेक है, हा अभिषेक ये आहे, अभिषेक हा है, अभिषेक ये आहे दिखने लगता आणि है, हा दिसू लागतो, ये दिखने लगता हा है। दिसू लागतो. कुछ लोग खाना बनाने की सेवा करते हैं, आणि काही लोक जेवण बनवण्याची सेवा करतात कुछ लोग खाना खिलाना उनको अच्छा लगता आणि है, काही लोकांना जेवण देणं चांगलं वाटतं, कुछ लोगों को पैसा देना अच्छा लगता काही है। लोकांना पैसे देणं चांगलं ये वाटतं सेवा में लीजिए, आणि हे सेवेमध्ये घ्या. ये अभिषेक है, हा अभिषेक ये आहे, अभिषेक हा है, अभिषेक ये आहे लोगों को दिखना आणि चाहिए। हे लोकांना दिसू द्या. आप कितने भी छुपाने की कोशिश करेगा, परमेश्वर उसको छुपने नहीं देगा। तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा, परमेश्वर त्याला लपू देणार नाही. कुछ लोग कहते हैं काही लोक म्हणतात मेरे पर्दे के पीछे की सेवा है, आणि माझी पडद्याच्या पाठीमागची सेवा आहे एक दिन परमेश्वर वो पर्दा उठाएगा, आणि एक दिवस परमेश्वर तो पडदा तुमचा बाजूला करेन, पर्दा उठाएगा। तो पडदा उचलेल. आप कितने भी भागने की कोशिश तुम्ही करें, कितीही पळण्याचा प्रयत्न करा खुदा बाप आपको खड़ा करेगा। आणि परमेश्वर तुम्हाला उभं करेन. मैं भागता था, आणि मी पळत होतो, मैं भागता था, मी पळत होतो मैं चप्पल उठाने की सेवा करता था, आणि मी चप्पल उचलण्याची सेवा करत मैं होतो, कुर्सी साफ करने की सेवा मी करता था, खुर्ची साफ करण्याची सेवा मैं करायचो, साउंड बॉक्स और ये माइक लगाने की सेवा मी करता था, साऊंड बॉक्स माईक लावण्याची सेवा करायचो मैं कपड़े लेकर सब साफ करता था। आणि मी कपडा घेऊन सर्व साफ करायचो मुझे धूल अच्छी नहीं लगती, हर जगह मैं कपड़ा मारता था, आणि मला धूळ चांगली वाटत नव्हती, त्या पण ठिकाणी मी कपडा मारायचो और पास्टर के आने से पहले सब तैयारी कर दी आणि पाळक यायच्या अगोदर मी सर्व काही तयारी करायचो और भाग जाता था, आणि मी पळून जायचो, भाग जाता था। मी पळून जायचो. मुझे मालूम था मला माहित होतं मेरा पास्टर प्रार्थना करने के लिए बोलेगा, माझे पाळक प्रार्थना करण्यासाठी सांगतील. मुझे प्रार्थना करने नहीं आता था। मला प्रार्थना करणं येत नव्हतं. मैं अगर भीड़ में बैठा हूँ, लोग अगर कुर्सी पे बैठे हैं तो मैं कुर्सी पे नहीं बैठूंगा, मैं कुर्सी हटा के नीचे बैठूंगा कि मैं दिखूं ना। आणि जर त्या गर्दीमध्ये लोक खुर्चीवर बसलेले असेल तर मी पाळकांना दिसणार नाही म्हणून मी खुर्चीच्या खाली पाठीमागे बसणार. अगर कोई लोग नीचे बैठे हैं, आणि काही लोक खाली बसलेले आहेत मैं बीच में जाके बैठ जाता था आणि मी त्यांच्या मध्ये जाऊन और बसायचो नीचे मुंडी करके नीचे सिर झुकाकर बाइबल पढ़ने का बहाना करता था कि मैं दिखूं ना। आणि मी खाली मुंडकं घालून बायबल वाचण्याचा मी बहाना करायचो की मी त्यांना दिसू नये म्हणून. कई साल ऐसा किया, कित्येक वर्ष असं केलं, लेकिन एक दिन पकड़ा गया, पण एक दिवस पकडला गेला, एक दिन पकड़ा गया, एक दिवस पकडलं प्रार्थना के लिए खड़ा किया गया। आणि प्रार्थनेसाठी उभं केलं. तत्ता मम्मा पप्पा कक्का किक्का कुक्का किक्का। तर मम्मा पप्पा पप्पा किकी असं झालं. 6 या 7 सेकंड की प्रार्थना होगी, 6 ते 7 सेकंदाची प्रार्थना झाली मेरा पूरा शरीर गीला हो गया, आणि माझं पूर्ण शरीर घामाने भिजून गेलं. मेरे हाथ पैर कांपने लगे, माझे हात पाय थरथर कापू लागले. और जैसी प्रार्थना किया मैं भाग कर चला गया। आणि जशी मी प्रार्थना केली तसा मी पळून गेलो. दूसरे दिन वापस पकड़ा, दुसऱ्या दिवशी पुन्हा पकडलं, पकड़कर पकडून स्टेज के ऊपर खड़ा कर दिया। आणि स्टेजवर उभं केलं. आज तू आराधना ले, आज तू आराधना घे. भागना चाहता था पळून जाण्याची इच्छा होती, लेकिन सब बॉडीगार्ड खड़े हुए थे। पण सर्व बॉडीगार्ड उभे होते.
सारे गामा नहीं आता, सारे गम नाही नाही येत नव्हतं, कभी प्रैक्टिस भी नहीं किया। कधी प्रॅक्टिस पण केली नव्हती. हे स्वामी, हे स्वामी, ये मौका मिला है ही संधी मिळाली आहे तेरी आराधना से तेरी महिमा करने की। आणि तुझ्या आराधनेच्या द्वारे तुझी महिमा करण्याची. मेरे गले को स्पर्श कर। माझ्या गळ्याला स्पर्श कर. मुझे किशोर कुमार नहीं बनना, मला किशोर कुमार बनायचं नाही, मुझे तेरी महिमा करनी है। मला तुझी महिमा करायची. वहां से फिर क्वायर में लीड करना शुरू करा। आणि त्यानंतर मी क्वायर मध्ये लीड करायला सुरुवात केली. एक दिन वापस पकड़ा गया। आणि एकदा पुन्हा पकडलं. अब तुझे प्रचार करना है। आता तुला प्रचार करायचा आहे. बाइबल पढ़ना आता, प्रचार करना नहीं आता। आणि बायबल वाचणं येत होतं पण प्रचार करणं नव्हतं. प्रार्थना किया, प्रार्थना केली. खुदा बाप परमेश्वरा सिखा दे, शिकव. खुदा बाप प्रभू सिखा दे। शिकव. ढूंढना नहीं आता कौन सा वचन कहाँ पर है, आणि शोधता येत नव्हतं कुठलं वचन कुठं आहे. निकालता था वचन, आणि वचन तर काढत होतो. जैसा आता था वैसे बोलना शुरू कर देता। आणि जसं यायचं तसं बोलायचो. लेकिन लोग कहते थे पण लोक म्हणत होते आज का प्रचार अच्छा था। आजचा प्रचार चांगला होता. बोला प्रभु इनको, मुझे नहीं समझा प्रचार, इनको क्या समझा प्रभु मालूम नहीं। प्रभू मलाच प्रचार समजला नाही, यांना कसा समजला मलाच माहित मुझे नाही. नहीं मालूम प्रभु कैसे समझा। मला नाही माहित कसा समजला. आप कितना भी छुपने की कोशिश करेंगे पर्दे के पीछे, आणि तुम्ही पडद्याच्या पाठीमागे कितीही लपण्याचा प्रयत्न करा, एक दिन आएगा एक दिवस येईल खुदा बाप उस पर्दे को हटाएगा। परमेश्वर तो पडदा बाजूला करेन. खुदा बाप उस पर्दे को हटाएगा परमेश्वर तो पडदा बाजूला करेन और सबके सामने लाके आपको खड़ा करेगा। आणि सर्वांच्या समोर तो तुम्हाला उभं करेन. खुदा बाप खड़ा करेगा। परमेश्वर उभं करेन. लोगों ने देखा, लोकांनी पाहिलं भविष्यवक्ताओं ने देखा, आणि भविष्यवक्त्यांनी पाहिलं एलिया का अभिषेक अलीशा पर उतर आया है। एलियाचा अभिषेक अलिशावर उतरलेला आ आहे, गया है, आला आहे, आ गया है, आला आहे, आ गया है। आला आहे. और वो भागते हुए अलीशा से मिलने आए आणि ते धावत पळत येऊन अलिशाला भेटते और उसके सामने भूमि पर झुककर उसका दंडवत किया। आणि त्याच्या समोर भूमीपर्यंत लवून त्याला नमन करते. सुनिए, ऐका, आपका अभिषेक तुमचा अभिषेक आपको आदर दिलाएगा, तुम्हाला आदर देईल, आदर दिलाएगा, तुम्हाला आदर देईल. आपको आदर करवाएं, आदर लोगों से करवाएं। आणि लोकांकडून ऐसा नहीं तुमचा होना आदर है। करून घेईल. लोगों ने मेरा आदर करें ऐसा नहीं है, लोग आपका आदर करना शुरू करेंगे अभिषेक के द्वारा। आणि अभिषेकाच्या द्वारे लोक तुमचा आदर करायला सुरू करतील. कुछ लोग कहते हैं काही लोक म्हणतात तुला कळत नाही का, तुला कळत नाही का, देख मेरी प्रार्थना से कितने लोग खड़े हो गए बघ माझ्या प्रार्थनेने किती लोक उभे राहिले और तू अकड़ के खड़ा है, झुक मेरे सामने। आणि तू आकडून उभा आहे, झुक जरा माझ्या समोर. मैं कितना पावरफुल है तुझे मालूम आणि है। मी किती पॉवरफुल आहे तुला माहिती आहे. ऐसी प्रार्थना करता हूँ कि ऐसा हो जाता है। अशी प्रार्थना करतो की असंच होतं. नहीं रे मेरे भाई, नहीं मेरे भाई, नहीं मेरे भाई, लोगों से आदर मत करवाओ, अभिषेक आपका वो आदर करवाएगा। आणि लोकांकडून आदर करून घेऊ नका, अभिषेक तुमचा आदर करेल. अभिषेक ही है वो, अभिषेकच आहे तो, अभिषेक ही है वो अभिषेकच आहे जो तो, आपको सम्मान दिलाएगा। जो तुम्हाला सन्मान देईल. मेरे दोस्त माझ्या मित्रांनो, मेरे दोस्त थे जिन दोस्तों में मैं रहता था, माझे मित्र होते, ज्या मित्रांमध्ये मी राहत होतो, वो सिगरेट फूकते थे, आणि ते सिगरेट ओढत होते, वो दारू पीते थे, ते दारू पित होते, तंबाकू खाते थे, तंबाखू खात होते, बात बात पर गंदी गालियां देते थे। आणि वेगवेगळ्या गोष्टींवर ते शिव्या देत होते. मैं भी उनमें एक था आणि मी पण त्यांच्यामधला एकच होतो. और हम साथ में चलते थे। आणि आम्ही सोबत चालत होतो. एक दिन एक दिवस प्रभु ने पकड़ा प्रभूने पकडलं और अलग किया, आणि वेगळं केलं. प्रभु के साथ चलता रहा, आणि प्रभूच्या सोबत चालत राहिलो, स्वभाव बदलते गए, आणि स्वभाव बदलत राहिले, आदतें छुटती गई, आणि ज्या सवय होत्या सुटत राहिल्या, अभिषेक से भरता गया। अभिषेकाने भरत राहिलो. अब मैं उनको पता चला आणि त्यांना माहित पडलं ये चर्च का फादर है, आणि हे चर्चचे फादर आहेत, चर्च का फादर है। त्याचे फादर आहे. मजाक करते थे, आणि ते माझी मजाक मैं करायचे, मिलने जाता था उनको, आणि मी त्यांना भेटायला वो जायचो. कहते थे ते म्हणत होते आ गए फादर, आ गए, फादर आले, इनको जगह दो, यांना जागा द्या, इनको बैठने दो। यांना बसू द्या. और जिसके हाथ में सिगरेट होती थी आणि ज्यांच्या हातामध्ये सिगरेट असायची वो फेंक देता था। ते फेकून देत होते. क्या हुआ, काय झालं, क्या हुआ, काय झालं, उनके बीच में खुदा बाप ने आदर करवाया। त्यांच्यामध्ये परमेश्वराने आदर निर्माण केला. पहले सिगरेट फेंकते नहीं थे,
पहले सिगरेट फेंकते नहीं थे, पहिली सिगरेट फेकत नव्हते मेरे सामने फूंक कर मेरे मुंह पर धुआं करते थे। आणि माझ्या समोर सिगरेट ओढायचे आणि माझ्या तोंडावर धूर फेकायचे. जब उसने मेरे जीवन को देखा ज्यावेळी त्यांनी माझं जीवन पाहिलं और उनके सामने आज भी खड़ा होता हूँ, आणि आजही मी त्यांच्या समोर उभा राहिलो, आदर से बात करते हैं, ते आदराने माझ्याशी बोलतात, आदर से बात करते हैं। आदराने बोलतात. अगर उनके उनके मुंह में अगर तम्बाकू हो तो तम्बाकू निकाल कर पानी पी कर मेरे सामने खड़े होते। आणि ते तंबाखू जरी खात असेल तरी खाल्ली तरी ते ती थुकून पाणी पिऊन माझ्याकडे यायचे. अगर उन्हें दारू पिया हो तो वो दूर से बात करेंगे। आणि जर ते दारू पिऊन आले तर ते लांबून माझ्यासोबत बोलतात. उन्होंने कुछ अलग चीज को देखा है आणि त्यांनी माझ्यात काहीतरी वेगळं पाहिलंय और वही चीज हमारे अंदर होना है। आणि त्याच गोष्टी आमच्या आतमध्ये पाहिजे. आपका अभिषेक, तुमचा अभिषेक, आपका अभिषेक तुमचा अभिषेक आपके घर में, आपके समाज में, लोगों के बीच में आदर करवाएगा। तुमच्या घरामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या लोकांमध्ये तो आदर देईल, आपका आदर करेगा। तुमचा आदर करीन. अभिषेक आदर आदर दिलवाता है। आणि अभिषेक जो आहे तो आदर देतो. एक बार आदर मिलने लगा, आणि एकदा का आदर मिळायला लागला गर्व नहीं करना, तर गर्व करायचा नाही, गर्व नहीं करना। गर्व करायचा नाही. ये खुदा की ओर से है। हे परमेश्वराकडून आहे. हम बहुत बहुत बार देखते हैं आम्ही खूप वेळा पाहतो लोगों को गर्व आ जाता है। आणि लोकांना गर्व येतो. अरे अलीशा एलिया ने अलीशा से कुछ पैसे नहीं मांगा। आणि एलियाने आलिशाकडून काही पैसे नाही मागितले. तू माझ्याबरोबर एवढे दिवस राहिलाय, तू माझ्या पैसे दे बरोबर ना. एवढे दिवस राहिले, पैसे दे ना. हम पैसे से कीमत करते हैं आणि समय। आम्ही पैशामध्ये किंमत करतो. मैं तेरे साथ में इतने दिन था, मैंने तुझे इतना चलाया, तूने मेरे अभिषेक को नहीं देखेगा, चल पैसे निकाल। आणि मी एवढे दिवस तुझ्या सोबत राहिलो, तू माझा अभिषेक पाहिला नाही का, चल आता पैसे काढ. वो नहीं कहा, तो नाही म्हटला. गर्व मत आने देना। आणि गर्व येऊ देऊ नका. मेरी आज सुबह ये प्रार्थना है, आणि आजच्या सकाळी माझी हीच प्रार्थना आहे. मेरा परमेश्वर आपको चमका है, आणि माझा परमेश्वर तुम्हाला चमकवेल. सिर्फ वागुले में नहीं, फक्त वाघोलीमध्ये नाही, पूरी दुनिया में आपको चमका है। संपूर्ण जगामध्ये तुम्ही चमकणार आहात. आपको चमका है। संपूर्ण जगामध्ये. जब चमकने लगोगे, आणि आम्ही चमकणारे लोक असणार अगर आहोत. जब चमकने लगोगे, आणि जर चमकदार झालो, कभी गर्व नहीं करना, कधी गर्व करायचा नाही. आदर के साथ, आदराने, सम्मान के साथ सन्मानाने नीचे बैठना। आणि खाली बसायचे. मेरा यीशु ने पाय धोया, माझ्या प्रभू येशूने पाय धुतले. वो सेवा कभी भूलना नहीं। आणि ती सेवा कधी विसरायची नाही. आपकी सेवा कोई नहीं करना चाहिए, तुमची सेवा कोणी करायला नाही पाहिजे. आप दूसरे की सेवा करना। तुम्ही दुसऱ्याची सेवा करा. अभिषेक आपका है, अभिषेक तुमचा आहे, वो आपको आदर दिलाएगा, तो तुम्हाला आदर देईल, वो आपको आदर दिलाएगा। तुम्हाला आदर देईल. क्या लोग आपकी मजाक कर रहे हैं? काय लोक तुमची मजाक करतात, वो कह रहे हैं आपसे कुछ नहीं होगा, काय ते तुम्हाला म्हणत आहे तुमचं काही होणार नाही, तू तो अनपढ़ है, तू तर शिकलेला नाहीये, तू तो अंगूठा छाप है, तू तर अंगूठा छाप आहे, तुझसे कुछ होने वाला नहीं तुझ्याकडून है, काही होणार नाहीये, तू 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 ऐसे ही रहेगा, आणि तू असाच राहणार आहे, तू आगे बढ़ नहीं पाएगा। तू पुढे जाणार नाहीये. आप अभिषेक से भरते रहें, आणि तुम्ही अभिषेकाने भरून राहा. उन्हीं के सामने खुदा बाप आपको आदर दिलवाएगा, त्यांच्या समोर प्रभू तुम्हाला आदर देईल. उन्हीं के सामने आदर दिलवाएगा। त्यांच्या समोर प्रभू तुम्हाला आदर देईल. डोंट वरी, आप सहते रहें, आणि काळजी करू नका, तुम्ही सहन करत आप राहा. आगे चलते रहें। आणि आम्ही पुढे जाऊया. 16 वचन, 16 वचनामध्ये ते त्याच म्हणाले, ऐका, आपल्या सेवकाजवळ 50 बळकट पुरुष आहेत. आपल्या स्वामीचा शोध करण्यास त्यास जाऊ द्या. परमेश्वराच्या आत्म्याने त्यास उचलून एखाद्या पर्वतावर अथवा एखाद्या खोरात टाकली असेल. तो म्हणाला, कोणास पाठवू नका. अभी भी जो 50 भविष्यवक्ता है उनकी आत्मिक आंखें नहीं खुली है। आणि अजूनही जे 50 भविष्यवक्ता आहेत त्यांचे आत्मिक डोळे उघडलेले नाहीये. आत्मिक आंखों से उन्होंने देखा नहीं है, आणि आत्मिक डोळ्यांनी त्यांनी अजूनही पाहिलेलं नाही. शारीरिकता में बने हुए हैं। आणि शारीरतेमध्ये बनून आहेत. वो कह रहे हैं ते म्हणत आहे, हमारे पास में 50 बलवान लोग हैं। आणि आमच्याकडे 50 बलवान लोक आहेत. इसका मतलब याचा अर्थ अपनी शक्ति पर निर्भर है, आपल्या शक्तीवर अवलंबून आहे. जो आत्मा से भरा हुआ है आणि जे आत्म्याने भरलेले वो आहे कभी अपनी शक्ति पर निर्भर नहीं रहता, तो कधी आपल्या शक्तीवर अवलंबून राहत नाही. वो कभी अपनी ताकत पर निर्भर नहीं तो रहता, कधी आपल्या ताकदीवर अवलंबून राहत वो नाही. परमेश्वर के सामर्थ्य पर निर्भर तो रहता है, परमेश्वराच्या सामर्थ्यावर अवलंबून उसकी राहतो. ताकत पर निर्भर रहता त्याच्या है, ताकदीवर अवलंबून राहतो. उसके वचन पर, उसकी प्रतिज्ञाओं पर निर्भर रहता त्याच्या है। वचनावर, त्याच्या अभिवचनावर तो अवलंबून राहतो. लेकिन ये 50 भविष्यवक्ता
पण हे 50 भविष्यवक्ते इनकी आत्मिक आंखें नहीं खुली। त्यांचे आत्मिक डोळे उघडले नाही. अरे अरे तेरे स्वामी को हम ढूंढे क्या? अरे तुझ्या स्वामीला आम्ही शोधतो, हम तेरे स्वामी को ढूंढे क्या? आम्ही तुझ्या स्वामीला शोधतो. क्या जाने यहोवा का आत्मा उसको उठाकर किसी पहाड़ पर बिठा दिया होगा। आणि काय माहित की यहोवाने त्याला आत्मा उचलला असेल आणि कुठल्या तरी पर्वतावर टाकला असेल, उस पहाड़ पर बिठा दिया होगा। आणि त्या पर्वतावर टाकला असेल, आत्मा ने उसको जंगल में लेके गया होगा। आणि आत्मा त्याला जंगलात घेऊन गेला असेल. लेकिन अलीशा की आत्मिक आंखें खुली हुई थी। आणि आलिशाचे आत्मिक डोळे उघडले उसको होते. मालूम था त्याला माहित होतं मेरा स्वामी स्वर्ग में उठा लिया गया है। माझा स्वामी स्वर्गामध्ये उचलला गेला आहे, उठा लिया गया है। उचलला गेला आहे. समय बर्बाद मत करो, समय बर्बाद मत आणि करो, वेळ बर्बाद करू नका, मत जाओ, जाऊ नका, मत जाओ, जाऊ नका. समय बर्बाद मत करो, आणि वेळ घालू नका, समय बर्बाद मत वेळ करो। घालू नका. अभी समय आता है, वेळ आहे, अभिषेक को बहने दो। अभिषेक वाहू द्या. अभी समय आता है, वेळ आहे, अभिषेक को अभिषेक बहने दो। आणि अभिषेक वाहू द्या, छुटकारा देने दो, सुटका मिळू द्या, चंगाइयां करो। आरोग्य मिळू द्या. समय नहीं है, आणि वेळ नाहीये. मेरा स्वामी उठा लिया गया है। माझा स्वामी उचलला गेला. लेकिन इनको बात समझ में नहीं आ रही है। पण यांना गोष्ट समजत नाहीये. 17 वचन, 17 वचनामध्ये 17 वचन, त्यांनी त्यास एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, पाठवा. अरे 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 उनको उसको इतना दबाया। अलीशा मजबूर हो गया, यार जाऊ दे, कंटाळून एवढा मागे लागले, किटकिट किटकिट किटकिट, जा तुला काय करायचं कर। शेवटी आलिशा कटाळून त्यांना म्हटलं की जा बाबा, तुम्हाला काय करायचं एकदा से जा, जा एकदाच. मेरे को लगता है इतना उसको छेड़ा होगा ना उसने। मला असं वाटतं एवढं छेडलं असेल ना त्याला. उसको वो इतना वैतकला, असा वैतकला जायचं ना। कुछ लोग है ना इतना दबाते, इतना अच्छा करेंगे मन का, करणार तर मनाचंच 100%, 100%. पूछने आएंगे, पण विचारणार, अरे करून येतात, करून येतात, करून येणार। करून येणार. पास्टर मला लग्न करायचे, पालक साहेब आम्हाला लग्न करायचं, माझ्यासाठी प्रार्थना करा, माझ्यासाठी प्रार्थना करा, चांगली मुलगी चांगली भेटावी। मुलगी भेटावी. आधी केलेलं आहे, आधी केलेलं आहे, सर्व फिक्स झालेलं आहे, सगळं झालंय, एकदम तारीख वगैरे फिक्स करून आलेले आहे। एकदम तारीख वगैरे सगळं झालंय, फक्त आम्हाला मन धारणी करण्यासाठी। फक्त आमची मनधरणी करण्यासाठी. अच्छा, अच्छा, व्हेरी गुड। कधी खूप चांगलं. करणार? कधी करणार? बस काय सांगू, मी करूनच आलोय, फक्त तुमच्यासाठी आमच्यासाठी प्रार्थना करा। काय सांगू, मी फक्त करून झालोय, आता आमच्यासाठी प्रार्थना करा. तर तसं सांग ना, वैसा बात करना। आता तसं सांग ना, तशी प्रार्थना करू ना. कुछ लोग पूरा प्लानिंग करके आकर बताते हैं। काही लोक पूर्ण प्लॅनिंग करून येऊन मग बोलतात. पाशा मला तसं करू का, मुझे मालूम है करू का म्हटला ना, करके आ गया। आणि आम्हाला माहिती आहे, करू का म्हटलं ना, आम्ही समजून घेतो की हा करून आलाय. अब इतनी आदत हो गई। आता एवढे सवय झाल्यात. अलीशा को कह रहे हमें जाने दे, हमें जाने दे। आम्हाला जाऊ दे. उसने कहा जाओ, तो म्हटला जा, देखिए क्या हुआ आगे। पहा पुढं काय झालं. त्यांनी त्याचा एवढा आग्रह केला की त्यांची त्याला भीड पडून तो म्हणाला, पाठवा. त्यांनी 50 पुरुष पाठवले. त्यांनी त्याचा 3 दिवस शोध केला, पण त्यास तो सापडला नाही. आगे ते परत आले तेव्हा तो यरीहो येथे होता. तो त्यास म्हणाला, जाऊ नका असे मी तुम्हाला सांगितले नव्हते काय? त्या नगराचे रहिवासी अलिशास म्हणाले, पहा हे नगर मनोहर स्थळी वसले आहे. हाँ बस। अब अलीशा कह रहा मैं तुम्हें बोला था यार, 3 दिन क्यों वेस्ट किया तुमने। अरे अलिशा म्हटलं तर मी तुम्हाला म्हटलं होतं जाऊ नका, तुम्ही 3 दिवस कशाला वाया घालवले. वो उनका आने का इंतजार कर रहा है, आणि तो त्याची येण्याची वाट पाहते. उनको कह रहा है मुझे मालूम था भैया, मेरा स्वामी कभी झूठ नहीं बोलेगा, मेरा स्वामी उठा लिया गया स्वर्ग के अंदर। अरे तो म्हणत होता, मला माहित होतं माझा स्वामी माझ्यासोबत खोटं बोलणार नाही, तो स्वर्गामध्ये उचलला गेलाय. ये तरीका है, ये तरीका है आणि हेच आहे गोष्ट, जिससे आपको दुगना अभिषेक मिले। आणि ज्याच्यापासून आम्हाला दुप्पट अभिषेक मिळेल. आप गिलगाल तक ना रुके, आणि आम्ही गिलगाल पर्यंत थांबू नये, आप आगे बेथल में आए। आणि आम्ही पुढे बेथेल मध्ये यावं. आप यरीहो में आए, आता यरीहो मध्ये आम्ही आलो आहोत. आप यरदन में आए। आम्ही यार्देन मध्ये आलो, यरदन में आकर आणि यार्देन मध्ये येऊन परमेश्वर आपको उसकी आत्मा से शक्ति से भरेगा, परमेश्वर आम्हाला त्याच्या आत्म्याने आणि शक्तीने सामर्थ्याने भरेल, जिसके द्वारा आप स्वर्ग नरक को हिला सके। आणि ज्याच्याद्वारे तुम्ही स्वर्ग आणि नरकाला हलवू शकणारे व्हाल. आप और मैं हिलाने वाले व्यक्ति हैं। आणि तुम्ही आणि मी हलवणारे व्यक्ती आहोत. आप और मैं हिलाने वाले व्यक्ति। तुम्ही आणि मी हलवणारे व्यक्ती आहोत.
समझ में आ रहा है? लक्षात येते? अभिषेक के लिए मूल्य देना पड़ता है। अभिषेकासाठी मूल्य द्यावं लागेल. आखिरी बार बता के हम प्रार्थना करेंगे। आणि शेवटची गोष्ट मी सांगून तुम्हाला या ठिकाणी थांबणार आहे. अभिषेक के लिए क्या मूल्य है? आणि अभिषेकासाठी काय मूल्य आहे? ज्यादा नहीं, थोड़ा मैं बताऊंगा आपको, आणि जास्त नाही, मी थोडं सांगणार क्योंकि आहे. ये सिखाने के लिए और 2 दिन लग जाएंगे। कारण हे शिकवण्यासाठी अजून 2 दिवस लागतील. अगर आप और 2 दिन का रजिस्ट्रेशन करना चाहते हो नीचे कर लें, हम कल से वापस शुरू करेंगे। आणि जर तुम्हाला अजून 2 दिवस राहायचं असेल तर खाली रजिस्ट्रेशन आहे, ते तुम्ही करा. अजून आम्ही 2 दिवस घेऊ शकतो. लेकिन दाल भात खिलाएंगे आपको। पण आम्ही तुम्हाला डाळ भातच खायला घालणार. 500 रुपये में और क्या आएगा? आणि 500 रुपयामध्ये अजून काय येईल? इतनी कीमती चीजें आपको मिली है। आणि एवढ्या किमती वस्तू तर तुम्हाला मिळाल्या तिथं. आपने जो आपका समय खर्च किया, आपने जो आपका पैसा खर्च किया, तुम्ही जो तुमचा वेळ खर्च केला, जो तुमचा पैसा खर्च केला, मेरा विश्वास है माझा विश्वास आहे आप दोगुने अभिषेक से नहीं, तुम्ही दुप्पट अभिषेकाने नाहीये. आपका अभिषेक उमड़ेगा। आणि तुमचा अभिषेक वाहील. आपका प्याला भरकर उमड़ पड़ेगा। आणि तुमचा जो प्याला आहे तो भरून खाली वाहेल. आप जिस भूख से, जिस प्यास से यहाँ पर आए आणि हैं, ज्या भुकेने, ज्या तहानेने तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, आपने इन बातों को सीखा है। आम्ही या गोष्टी शिकूया. आपको कीमत देना पड़ेगा। तुम्हाला किंमत द्यावी लागेल. पहली बात, पहिली गोष्ट, आपके समय का मूल्य, तुमच्या वेळेचं. वेळेचं. आपको अपने समय का मूल्य देना पड़ेगा। आणि तुमच्या वेळेची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. प्रार्थना में समय बिताना पड़ेगा। आणि प्रार्थनेमध्ये वेळ घालवावा लागेल. बाइबल पढ़ने में समय बिताना पड़ेगा। आणि बायबलमध्ये वेळ घालवावा लागेल. परमेश्वर के सेवक के साथ में आपको काम करना पड़ेगा। आणि परमेश्वराच्या सेवकासोबत तुम्हाला काम करावं लागेल. परमेश्वर के सेवक के साथ में आपको रहना पड़ेगा। आणि परमेश्वराच्या सेवकासोबत तुम्हाला राहावं लागेल. वो जो कहेगा वो करना आणि पड़ेगा। तो जे सांगेल ते तुम्हाला करावं लागेल. समय देना पड़ेगा। आणि वेळ तुम्हाला द्यावा लागेल. आज लोगों के पास समय नहीं है। आणि आज वेळ नाहीये लोकांकडे. अगर समय नहीं है आणि जर वेळ नाहीये तो हम अभिषेक को प्राप्त नहीं कर पाएंगे। तर आम्ही अभिषेक प्राप्त करून घेऊ शकत नाही. इस दुनिया की चीजें हमारे पास में आ जाएगी, आणि ह्या जगातल्या गोष्टी आमच्याकडे येतील. भरपूर विपुलता के साथ में आ जाएगी। आणि विपुलतेने येतील. आपकी कमाई, आपके सब कुछ चीजें आप वैभव के साथ में खरीदी कर सकते हैं, आणि तुम्ही ह्या जगातल्या सर्व गोष्टी वैभवाने कमाईने खर्च घेऊ शकता. लेकिन अभिषेक आप खरीद नहीं सकते। पण अभिषेक तुम्ही खरेदी करू शकत नाही. कभी अभिषेक को खरीद नहीं कर आणि सकते। कधी तुम्ही अभिषेक खरेदी करू शकत नाही. अभिषेक को पकड़ना पड़ता है। आणि अभिषेकाला पकडावं लागतं. अभिषेक को पकड़ना पड़ता है। अभिषेकाला पकडावं लागतं. आपके सेवक के अंदर अभिषेक को देखें, आणि तुमच्या सेवकामध्ये तो अभिषेक पहा. उसके ऊपर देखें, त्याच्या वर पहा. उसके अंदर देखें, त्याच्या आतमध्ये पहा. उसके संग चलते हुए देखें। आणि त्याच्या सोबत चालताना पहा. पहली बात, पहिली गोष्ट, आपको समय देना पड़ेगा। तुम्हाला वेळ द्यावा लागेल. और उस समय सब समय देंगे प्रभु के साथ। आणि त्याच वेळी आम्ही प्रभूला वेळ देऊ. जब हम प्रभु को समय देंगे, आणि ज्यावेळी आम्ही प्रभूला वेळ देऊ, तभी आपके जीवन में अभिषेक को उतरता हुआ देख आणि पाएंगे। त्यावेळी आम्ही आमच्या जीवनामध्ये अभिषेक उतरताना पाहू. तो आप समय दीजिए। तुम्ही वेळ द्या. प्रेषित 4:13 के अंदर, आणि प्रेषित 4:13 मध्ये, प्रेषित 4:13 के अंदर ये कुंजी है, ये भेद है। आणि प्रेषित 4:13 मध्ये हे रहस्य आहे. सुनिए, ऐका. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले. आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. सुनिए, ऐका. आपका अभिषेक कैसे आता है? आणि तुमचा अभिषेक कसा येतो? यीशु के साथ सहभागिता करने के द्वारा। आणि येशू सोबत सहभागिता केल्याने. और सहभागिता करने के लिए हमें समय निकालना है। आणि सहभागिता करण्यासाठी आम्हाला वेळ काढावा यीशु लागेल. का कार्य करने के लिए हमें समय निकालना है। आणि येशूचं कार्य करण्यासाठी आम्हाला वेळ काढावा लागेल. आपको जाना पड़ेगा, आणि आम्हाला जावं लागेल. अपना समय निकाल कर आमची वेळ काढावी लागेल. प्रभु के साथ सहभागिता, आणि प्रभू सोबत सहभागिता करण्यासाठी, लोगों के साथ सहभागिता, लोकांसोबत सहभागिता करण्यासाठी, पासवान के साथ आणि सहभागिता। बाळकासोबत सहभागिता करण्यासाठी. और जब आप इनको
को करेंगे आणि ज्यावेळी आम्ही ह्या गोष्टी करू आपका अभिषेक बहेगा आणि तुमचा अभिषेक वाहत राहील और वो दिखेगा, आणि तो दिसेल, वो दिखेगा। तो दिसेल। यहाँ पर लोगों ने अभिषेक को देखा या है, ठिकाणी लोकांनी अभिषेक पाहिलेला वो आहे अभिषेक से धैर्य आता है, आणि त्या अभिषेकाने धैर्य येतं, हिम्मत आती है, हिम्मत येते, ताकत येती है। ताकद येते। वो लोगों ने देखा ते लोकांनी और वो पाहिलं कह रहे आणि हैं ते म्हणत आहे ये यीशु के साथ रहते आणि हे थे, येशू सोबत राहत होते, यीशु के साथ रहते थे। येशू सोबत राहत होते। और उन्होंने देखा। ते त्यांनी पाहिलं। सुनिए, ऐका। जब तक आपके अंदर उस अभिषेक पाने की तीव्र इच्छा नहीं होती तब तक आप अभिषेक को नहीं पा आणि सकते। जोपर्यंत तो अभिषेक मिळवण्याची आमच्यामध्ये तीव्र इच्छा निर्माण होत नाही तोपर्यंत तो अभिषेक आम्हाला मिळत नाही। प्रेषित 1:8 के अंदर, आणि प्रेषित 1:8 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, प्रेषित 1:8 के अंदर, प्रेषित 1:8 मध्ये, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल। सामर्थ आएगा, सामर्थ्य येईल, सामर्थ आएगा। सामर्थ्य येईल। इंतजार करें, वाट पहा, इंतजार करें। वाट पहा। ये चेले यीशु मसीह के उठाए जाने के बाद में एक घर के अंदर बैठकर ये प्रार्थना कर रहे थे, यीशु के सहभागिता कर रहे थे। आणि हे येशू जाण्याच्या वेळी हे शिष्य एकत्र येऊन प्रार्थना करत होते, सहभागिता करत यीशु के होते, सहभागिता कर रहे येशू सोबत सहभागिता करत होते। थे और यीशु का पवित्र आत्मा वहां पर उतरा आणि येशूचा पवित्र आत्मा त्या ठिकाणी और हम उतरला देखते हैं आणि आम्ही पाहतो वहां पे पवित्र आत्मा की अग्नि से ये भर गए, त्या ठिकाणी पवित्र आत्म्याच्या अग्नीने ते भरून गेले, भर गए, ते भरले, भर गए ते भरले और उनके ऊपर पवित्र आत्मा उतर कर उनके जीवन से सामर्थ्य बहने लगा, आणि ते पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरून त्यांच्या जीवनामधून सामर्थ्य वाहू लागलं, सामर्थ्य बहने लगा। सामर्थ्य वाहू लागलं। सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, मैं फिर से कहूंगा, मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो, सामर्थ्य दिखता है, सामर्थ्य दिसतं अभिषेक दिखता है। आणि अभिषेक दिसतो। जब यीशु मसीह उन 3 चेलों को पहाड़ पर लेकर गया, आणि ज्यावेळी प्रभू येशू त्या 3 जणांना त्या डोंगरावर घेऊन गेला, पतरस को, याकूब को, यूहन्ना को, पेत्राला, याकोबाला आणि योहानाला, वो प्रार्थना करने लगे। ते प्रार्थना करू लागले। क्या हुआ, काय झालं, क्या हुआ? काय झालं? पूरी तरह से बादल ने वहां पे उनको घेर लिया। आणि पूर्णपणे बादल येऊन, आकाश येऊन त्या ठिकाणी त्यांना ये घेरलं बादल गेलं। क्या है? हे आकाश काय आहे? ये पवित्र आत्मा है। पवित्र आत्मा। जब हम पुराने नियम में देखते हैं, त्यावेळी आम्ही जुन्या करारात पाहतो, मिलाप वाले तंबू में, मूसा के तंबू आणि में मोशेच्या तंबूमध्ये बादल ठहर के आ जाता था, आणि आकाश जे आहे ते बादल ठहर जाता खाली था, आलं पवित्र आत्मा उसको घेर लेता आणि था, पवित्र आत्म्याने त्याला परमेश्वर की घेरलं उपस्थिति उसको घेर लेती आणि थी। पवित्र आत्म्याने त्याला घेरलं। यीशु मसीह स्वर्ग में जाने के बाद क्या हुआ? आणि येशू स्वर्गामध्ये गेल्यानंतर क्या हुआ? काय झालं? उनको बादल ने घेर लिया। त्या ढगांनी त्याला घेरलं गेलं यीशु मसीह जब जा रहा था, आणि प्रभू येशू ज्यावेळी जात होते वो बादलों पर उठा लिया आणि गया। तो ढगांमध्ये उचलला गेला। वो क्या दिखाता है? काय दाखवतं? पवित्र आत्मा था। पवित्र आत्मा और होता। यीशु ने कहा, आणि येशू म्हटला, जैसे मैं जा रहा आणि हूँ, जसं मी जात आहे उसी बादल के साथ में मैं सवार होकर आणि वापस आऊंगा। त्याच ढगांच्या मधून मी पुन्हा एकदा सवार होऊन ये येईल। क्या दिखाता हे है? काय दर्शवतं? पवित्र आत्मा को दिखाता पवित्र है। आत्मा दर्शवतं। बादल में से आवाज आई, आणि त्या ढगांमधून आवाज ये आला। आवाज किसकी थी? ही आवाज कोणाची ये होती? पवित्र आत्मा की थी। पवित्र आत्म्याची आवाज होती। पवित्र आत्मा हमारे हृदय से बात करता है, पवित्र आत्मा आमच्या हृदयामध्ये बोलतो। इसलिए समय निकालें। म्हणून वेळ काढा। एक बादल आने वाला है आज एक ढग येणार आहे वो आप देख पाएंगे। आणि ते तुम्ही पाहणार सिर्फ आहात। देखेंगे नहीं, ते फक्त तुम्ही पाहणार उसमें नाही से आवाज को सुन आणि पाएंगे। त्याचा तुम्ही आवाज ऐकणार आहात। आवाज को सुन नहीं पाएंगे, फक्त आवाज ऐकणार नाही, वो बादल आपके ऊपर उतरेगा। तर ते ढग तुमच्यावर उतरून येतील। वो बादल आपके ऊपर ते उतरेगा। ढग तुमच्यावर उतरून येतील। तीव्र इच्छा करें, तीव्र इच्छा ठेवा, तीव्र इच्छा करें तीव्र इच्छा ठेवा कि वो बादल मुझ पर उतर की जाए, ती ढग जे आहे ते माझ्यावर उतरून मुझ पर यावे, उतर जाए। माझ्यावर उतरून यावे। उस मूल्य को समझना है, आणि ते मूल्य तुम्ही जाणून घ्या, उस मूल्य को समझना है। किंमत तुम्ही जाणून घ्या। क्या है दाम, आणि काय आहे ती क्या है किंमत? कीमत? काय आहे किंमत? भजन संहिता 63 आणि स्तोत्र संहिता 63 अध्याय इसका पहला वचन से आगे आणि याचा पहिला वचनातून पुढे सुनिए। ऐका। कुछ देर में हम प्रार्थना में, मेरा विश्वास है कि पवित्र आत्मा यहाँ पर सबके जीवन में बड़ा काम करेगा। आणि माझी ही प्रार्थना आहे की काही वेळांमध्येच पवित्र आत्मा या ठिकाणी काही लोकांच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य और करणार यहाँ आहे। से कुछ लोग स्पेशल निकलने वाले हैं। आणि या ठिकाणावरून काही स्पेशल लोक निघणार आहे। स्पेशल निकलने वाले हैं। स्पेशल लोक निघणार आहे। आप यहाँ से जाएंगे, तुम्ही या ठिकाणावर जाणार आहात, आप ऐसे नहीं रहेंगे, तुम्ही असे राहणार नाही। आपका अभिषेक बहने लगेगा तुमचा अभिषेक वाहू लागेल और वो दिखने लगेगा। आणि तो दिसू लागल। यहाँ पे कुछ लोग हैं या ठिकाणी काही लोक आहेत जिनके ऊपर खास बादल
उतरते हुए हम देख रहे हैं। आणि ज्यांच्यावर आम्ही आता ढग उतरताना पाहत आहोत आप महसूस करें उसको। आणि तुम्ही त्याचा आता अनुभव घेते. देखिए भजन संहिता 63:1 में लिखा है, आणि स्तोत्रसंहिता 63:1 मध्ये लिहिलं आहे, हे देवा तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करीन. शुष्क रुष्क व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी तानेला झाला आहे. अगर आपको अभिषेक चाहिए, आणि जर आम्हाला अभिषेक पाहिजे अभिलाषा रखें, तर आम्ही इच्छा बाळगायला पाहिजे. अभिलाषा रखें, आम्ही इच्छा बाळगायला पाहिजे प्यास रखें, आणि आम्ही ती तहान ठेवायला पाहिजे प्यास अभिलाषा करें. आणि ती तहान आम्ही ठेवायला मुझे पाहिजे. चाहिए, मला पाहिजे, मुझे चाहिए. मला पाहिजे. दावीद कहता है, दावीद म्हणतो, दावीद कहता है, दावीद म्हणतो, मुझे चाहिए तेरे लिए, मैं पूरी तरह से शुष्क हो गया, आणि तुझ्यासाठी मी पूर्ण शुष्क झालो मैं आहे, रुक्ष हो गया हूं. मी रुष्क झालो मुझे वो आहे. चाहिए, मला ते पाहिजे, प्यास, मला ती तहान अभिलाषा. आणि ती आस्था उस अभिषेक को पाने की अभिलाषा कर रहा. आणि ती अभिषेक मिळवण्याची आस्था तो ठेवते. यशाया 26:9 वचन में, आणि यशया 26:9 मध्ये 26:9 में लिखा है, आणि 26:9 मध्ये 26:9 में लिखा है, आणि यशया 26:9 मध्ये, रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली. रात को मेरे प्राण तेरी उत्कंठा करते हैं तुझसे मिलने के लिए. आणि रात्री माझ्या जीवास तुझी उत्कंठा लागली. मी अगदी अंतकरण पूर्वक तुझा शोध करीन. मैं तुझे ढूंढूंगा, हृदय से ढूंढूंगा. मी तुला हृदयापासून शोधन, कारण तुझी न्यायकृत्य पृथ्वीवर होतात तेव्हा जगात राहणारे धार्मिकता शिकतात. वो कह रहा है मुझे प्यास लगी है, तो म्हणते मला तहान लागली आहे मैं तुझे खोजूंगा, आणि मी तुला शोधन, मैं तुझे छोड़ूंगा मी नहीं. तुला सोडणार नाही. उसे प्यास लगी आणि त्याला है. तिची तहान लागली. क्या आज आपको प्यास है उस अभिषेक को पाने की? काय आज तो अभिषेक मिळवण्याची आमच्यामध्ये तहान आहे का? क्या आपका मन परमेश्वर के लिए प्यासा है? काय आमचं मन आज परमेश्वरासाठी तहानेला आहे का? तो वैसी करना है जैसे एक हिरन पानी के लिए इधर उधर दौड़ता है, वैसी दौड़ लगानी आणि है. तशीच तहान आम्हाला ठेवायची, अशी जशी हिरणी त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ जाते. भजन संहिता 42:1-2 वचन. आणि स्तोत्र संहिता 42:1-2 वचन. हिरन जैसे पानी के लिए तड़पती है, आणि हरणाचा जीव जसा पाण्यासाठी लुलपतो, मेरा प्राण मेरा जीवन भी तेरे लिए तड़प रहा है. आणि माझा जीव देखील तुझ्यासाठी लुलपते. हरणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. हाँ, माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. वो प्यासा है. तो तहानेला आहे. सुनिए, ऐका, जैसे हिरन पानी के लिए भागता है, आणि जशी हरणी त्या पाण्यासाठी लुलपते, हिरन जल को क्यों खोजता है? आणि हरणी त्या पाण्याचा शोध का करते? उसके 2 कारण हैं. त्याचे 2 कारण आहेत. पहिलं, वो प्यासा है, आणि तिला तहान लागली आहे इसलिए वो पानी की खोज करता म्हणून है. ती पाण्याचा शोध घेते. दुसरं, वो अन्य पशु उसका पीछा कर रहे हैं, हिंसा उसको खाने के लिए उसका पीछा कर रहे हैं. वो ये जानता है वो क्यों मेरा पीछा कर रहे हैं, क्योंकि उसके अंदर एक चीज होती है जो सुगंध प्रदर्शित करती है. उस सुगंध होने की वजह से वो हिंस प्राणी उसके पीछे लगता है. आणि दुसरी ही गोष्ट आहे की जी हिंसाचार जे प्राणी आहेत ते त्याच्या पाठीमागं पळत आहे त्याला खाण्यासाठी. कारण का तर त्या हरणामध्ये एक सुगंधमय अशा काही गोष्टी आहेत म्हणून. उसकी गंध को वो पहचान कर उसके पीछे भागते हैं. आणि त्या सुगंधाला ओळखून ते त्याच्या पाठीमागं पळतात. इसलिए हिरण क्या करती है? म्हणून हरणी काय वो करते? दौड़ लगाती है आणि म्हणून ती पळत राहते और वो पानी में जाके बैठ जाती आणि ती है. पाण्यामध्ये जाऊन बसते. पानी में क्यों बैठती है? पाण्यामध्ये का बसते? क्योंकि उसकी जो सुगंध है कारण तिचा जो सुगंध वो आहे आना बंद हो जाता है. आणि तो येणं बंद होतं. इसका मतलब क्या याचा है? अर्थ काय आहे? पानी सुरक्षा करती है. पाणी त्याची सुरक्षा और ये करतं. पानी कौन है? आणि हे पाणी कोण ये आहे? पवित्र आत्मा हे है पवित्र आत्मा जो आहे हमें शत्रुओं से हमारी रक्षा करेगा जे आमच्या शत्रूपासून आमचं संरक्षण और ये करते शत्रु पर हमें विजय आणि दिलाएगा. आमच्या शत्रू आम्हाला विजय देतं. इसलिए हमें प्यासा होना है. म्हणून आम्हाला तहानेलं व्हायचंय प्यासा होना है अपनी प्यास बुझाने के आणि लिए. आम्हाला तहानेलं होऊन आमची तहान आम्हाला भागवायची आहे हमें छिपना है. आणि आम्हाला लपायचंय. इसलिए दाऊद कहता है भजन संहिता 32:7 में, म्हणून दावीद राजा म्हणतो 32:7 मध्ये, तू माझे आश्रयस्थान आहेस, तू संकटापासून माझे रक्षण करशील, मुक्ततेच्या स्तोत्रांनी तू मला
वेडशील. वो कहता है तू मेरे छुपने का स्थान है. आणि तो म्हणतो तू माझं लपण्याचं ठिकाण आहे. अभिषेक अब वो हमारे छुपने का स्थान आणि है. तो आमचं लपण्याचं ठिकाण आहे. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका. शत्रुओं से छुपने का स्थान क्या है? आणि शत्रूपासून लपण्याचं ठिकाण काय आहे? वो अभिषेक है. तो अभिषेक आहे. वो अभिषेक क्या तो करेगा? अभिषेक काय करतो? शत्रुओं पर हमें विजय दिलाएगा. आणि शत्रूवर आम्हाला विजय देतो. हमें भागने की जरूरत नहीं है. आम्हाला पळण्याची गरज उस नाहीये. में आने की जरूरत है. आणि त्या अभिषेकामध्ये येण्याची आम्हाला गरज आहे. इसे उस अभिषेक में आ जाए. म्हणून त्या अभिषेकामध्ये येऊया. अभिषेक में आ आणि जाए. आम्ही त्या अभिषेकामध्ये येऊया. लालसा करें. आणि आम्ही इच्छा बाळगूया. लालसा करें. आणि आम्ही इच्छा बाळगूया. प्यासे हो जाए. आणि आम्ही तहानेले होऊया. भजन संहिता 63:2 वचन में. आणि स्तोत्रसंहिता 63:2 मध्ये अशा प्रकारे तुझे बळ व वैभव पाहण्यास पवित्र स्थानी मी तुझ्याकडे दृष्टी लावली आहे. वो कह रहा है मैं तेरे सामर्थ्य को देखने, तेरी महिमा को देखने के लिए मैं तीव्र इच्छा करता हूँ. आणि प्रभू तुझं सामर्थ्य पाहण्यासाठी, महिमा पाहण्यासाठी मी तीव्र इच्छा माझ्या मनामध्ये बाळगते. सुनिए, ऐका, दाऊद कहता है दावीद म्हणतो 42 भजन संहिता 42:7 में. आणि स्तोत्रसंहिता 42:7 मध्ये. भजन संहिता 42:7 में वो कहता है आणि स्तोत्रसंहिता 42:7 मध्ये. कुछ ही देर में हम यहाँ से विभक्त होने वाले हैं. आणि काही वेळानंतर आम्ही या ठिकाणावरून विभक्त होणार कुछ आहोत. समय हम यहाँ से विभक्त आणि होंगे. काही वेळानंतर आम्ही या ठिकाणावरून विभक्त होणार आहोत. आप और मैं यहाँ से विभक्त हो जाएंगे. आणि तुम्ही आणि मी या ठिकाणी विभक्त होणार हम आहोत. विभक्त हो जाएंगे. आम्ही विभक्त होणार. लेकिन परमेश्वर का अभिषेक आपके जीवन से विभक्त नहीं होगा. पण परमेश्वराचा अभिषेक तुमच्या जीवनामधून विभक्त नाही वो होणार. आपके साथ जाएगा. तो तुमच्या सोबत असेल. वो आपके ऊपर रहेगा. तो तुमच्या वर राहील. वो आपके अंदर तो रहेगा. तुमच्या आतमध्ये असेल. आपके संग चलेगा. तुमच्या सोबत चालेल. आपके संग चलेगा. तुमच्या सोबत चालेल. उस अपेक्षा करें. आणि अशी अपेक्षा ठेवा. प्यासे हो जाए. आणि तशी तुम्ही तहान बाळगा. दाऊद कहता है दावीद म्हणतो भजन 42:7 में. स्तोत्रसंहिता 42:7 मध्ये तुझ्या धबधबेच्या आवाजाने जणू काय लोंढा लोंढ्याला बोलवीत आहे. तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले आहे. वो कह रहा है तो म्हणत आहे. वो जल ही जल को पुकारता है. आणि तो लोंढा लोंढ्याला बोलवीत आहे. वो अभिषेक को पुकारता तो है. अभिषेकाला आवाज देते. आइए उस अभिषेक में आ जाए हम. या आपण त्या अभिषेकामध्ये येऊया. आइए उस अभिषेक में आ जाए. या आपण त्या अभिषेकामध्ये येऊया. यशायाह 52:52 1 से 2 वचन. आणि यशायाह 52 इसका 1 से 2 वचन. आणि यशायाहचं पुस्तक 52 अध्याय आणि 1 आणि 2 वचन. हे सियोने जागी हो, आप जागते रहें. आपल्या बलाने युक्त हो. हे यरूशलेमे पवित्र नगरी, आपली सुंदर वस्त्रे परिधान कर, कारण यापुढे बेसुंती किंवा अशुद्ध असा कोणी तुझ्या ठाई प्रवेश करणार नाही. आप जागते रहें. आम्ही जागे राहू. कोई भी अशुद्ध चीज आपको छूने नहीं आणि पाएगी. कुठली अशुद्ध गोष्टी तुम्हाला स्पर्श करणार नाही. और 2 बातें बताकर हम प्रार्थना करेंगे. अजून 2 गोष्टी सांगून आम्ही थांबणार आहोत. अभिषेक के तेल के समान है. आणि अभिषेक तेला समान आहे. और तेल के गुणों को समझना हमारे जीवन में बहुत जरूरी आणि है. तेलाचे गुण समजून आमच्या गुणासारखे समान आहे. बाइबल तेल की तुलना पवित्र आत्मा से करता है. आणि बायबल जे आहे ते तेलाची तुलना परमेश्वरासोबत करते. अगर आपने एक बर्तन में कुछ तेल डालकर लंबे समय तक उसको रहने दिया, आणि जर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये तेल ठेवून ते खूप वेळापर्यंत ठेवलं, आप काफी समय के बाद अगर वहां पर जाएंगे, आणि खूप वेळानंतर जरी तुम्ही तिथे गेले, वो तेल आपको खाली मिलेगा. आणि ते जे तेल आहे ते तुम्हाला रिकामं होईल. शायद वो तेल उड़कर चले जाता है. कदाचित ते तेल उडून जातं. वो धीरे धीरे वो खत्म होने की कोशिश करेगा. आणि ते हळूहळू संपण्याचा प्रयत्न मैं करतं. आपसे कहना चाहता मी हूँ, तुम्हाला सांगू इच्छितो, आत्मा के तेल से अपने जीवन में हमेशा बहने दें. आणि आत्म्याच्या तेलाने आमच्या जीवनामध्ये नेहमी तो वाहू द्या. प्रार्थना के द्वारा तेल को रोज बहने दें. आणि प्रार्थनेच्या द्वारे ते तेल आमच्यामधून वाहू द्या. वो अभिषेक को बहने दें. ते अभिषेक वाहू द्या. वो ये कैसे बहेगा, आणि हा कसा वाहेल, कैसे हमारे जीवन में ये तेल उमड़ता रहेगा. आणि कसं आमच्या जीवनामध्ये हे तेल जैसे उतरत राहील. उसकी उपस्थिति में बनने से. आणि त्याच्या उपस्थितीमध्ये बनून राहिल्यानंतर. दूसरी बात, दुसरी गोष्ट, तेल जो होता है, आणि तेल जे आहे, कई बार जिस बर्तन में हम रखते हैं, कई बार उसके अंदर
छेद होने के कारण वो तेल बह जाता है। आणि कित्येक वेळा आम्ही ज्या भांड्यामध्ये तेल ठेवतो त्याला जर छिद्र असेल तर ते तेल आमचं संपून जातं कितने भी छोटा छेद रहने दो, आणि किती पण छोटस छिद्र असू द्या ये तेल वहां टिक नहीं पाएगा, आणि हे तेल त्या ठिकाणी टिकत नाही वो निकल जाएगा। आणि ते निघून जातं ये शरीर रूपी हमारा 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 एक बर्तन है। आणि हे शरीर रूपी आमचं एक भांड आहे इस बर्तन में अगर छेद है, आणि जर का ह्या भांड्याला कुठेतरी छिद्र आहे छोटा सा छेद क्यों ना हो, आणि छोटस छिद्र आहे ये अभिषेक बह तर जाएगा। ते अभिषेक वाहील। इसलिए आज उस छिद्र को हम देखें, म्हणून आज हे छिद्र आम्ही पाहूया इस छिद्र को देखें हम। आणि हे छिद्र आम्ही पाहूया ऐसा कौन सा छिद्र है असं कोणतं छिद्र आहे जो मेरे अभिषेक को बाहर निकाल आणि देगा। जे माझा अभिषेक ते बाहेर काढत आहे शैतान को अवसर ना दें। आणि सैतानाला आम्ही वाव देऊ नये शैतान का अवसर, ये जो यूनानी शब्द यहाँ पर आया है वो खिड़की के लिए या मार्ग के लिए यहाँ दर्शाया गया है। आणि या ठिकाणी युनानी जो शब्द आलेला आहे तो खिडकीच्या माध्यमातून तो दाखवलेला आहे खिड़की और मार्ग का दिखाया गया आणि है। खिडकी आणि मार्गाच्या बद्दल तो दाखवला आहे इसका मतलब ये है, म्हणून याचा अर्थ हा आहे आपके जीवन में जिस मार्ग पर आप चल रहे हैं, आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या मार्गावर तुम्ही चालत आहात जीवन में ऐसी कोई खिड़की है क्या आता जीवनामध्ये अशी कुठली खिडकी आहे का जहाँ पे हमने उस शैतान को अवसर दिया कि हमारे अंदर वो आ जाए, छेद कर दे और हमारा अभिषेक बह आणि जाए। ज्याच्यामध्ये आम्ही त्या सैतानाला वाव दिला आहे का ज्याच्यामध्ये छिद्र पडलेला आहे आणि तो अभिषेक आमच्या त्यातून वाहत आहे ये कड़वाहट हो सकती है, अक्षमा हो सकता है, क्रोध हो सकता है, कोई भी अन्य बातें हो सकती है जिसके कारण हमारे बर्तन में छेद हो सकता है। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या रागाच्या असू शकतात कडूपणाच्या असू शकतात दोषीपणाच्या असू शकतात निंदेच्या असू शकतात ये आपके आत्मा के बर्तन पर ये छेद जो है आपके आत्मा के बर्तन पर आक्रमण करेगा आणि हे जे छिद्र आहे ते आत्म्याचं जे भांड आहे आमचं त्याच्यावरती आक्रमण करत आहे संभाल लें अपने को। म्हणून आम्ही स्वतःला सांभाळून घेऊ और एक बात है, आणि अजून एक गोष्ट आहे तेल की पहचान है। आणि तेलाची ओळख आहे तेल एक गाढ़ापन तेल के अंदर होता है। आणि तेलामध्ये घट्टपणा असतो अब हम जब अपने गाड़ियों में इंजन में जब तेल को भरते हैं, आणि ज्यावेळी आम्ही आमच्या गाडीच्या इंजिन मध्ये ते तेल ओततो तब उसका जो चिपचिपा पना है, गाढ़ापना है, वो हम देखते हैं। आणि त्यावेळी त्याचा जो घट्टपणा आहे तो आम्हाला पाहायला मिळतो और जब गाढ़ापना जो तेल का होता है वही हमारे इंजन का रक्षा करता है। आणि जे घट्टपणा जो आहे तेच आमच्या गाडीच्या इंजिनचं रक्षण करत जब आहे तेल को बदलते हैं, आणि ज्यावेळी आम्ही तेल बदलतो 10,000 5,000 10,000 15,000 किलोमीटर के बाद आणि 10,000 15,000 किलोमीटर झाल्यानंतर क्यों बदलते हैं? का बदलतो क्योंकि उसका गाढ़ापन है वो खत्म हो जाता है, कारण त्याचं जे घट्टपणा आहे तो संपून जातो वो काला हो जाता है, आणि ते काळं होतं उसका रंग बदल जाता ते है। त्या कारणामुळे बदललं अगर उसको जातं बदला नहीं गया जर त्याला बदललं नाही तो इंजन खराब हो तर सकता है। इंजिन खराब होऊ शकतं इसलिए उस गाढ़ेपन को हमेशा बना के रखें। आणि म्हणून आम्हाला तो घट्टपणा जो आहे तो आम्हाला बदलायचा और ये आहे गाढ़ापन कैसे आता आणि है? हे घट्टपणा कशामुळे येतो बहुत सारे दबावों को सहन करता हुआ, घर्षण करता हुआ, इसके अंदर वो गाढ़ापन आता आणि है खूप साऱ्या गोष्टींमधून संघर्ष करून तो घट्टपणा त्याच्यामध्ये आलेला और असतो वो एक ऊर्जा निर्माण करता है आणि इंजन तो को। एक इंजिनला ऊर्जा निर्माण करतो इसलिए हमारे जीवन में भी उस गाढ़ेपन को घर्षण के साथ में घर्षण होते हुए अपने जीवन में संघर्ष करते हुए उस गाढ़ेपन को आपको मुझे संभालना है। आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जो घट्टपणा आहे तो आम्हाला त्या घर्षणाच्या द्वारे संघर्षाच्या द्वारे तो घट्ट ठेवायचा आहे कई बार अगर आप तेल को कई सालों से ऐसे रखोगे तो तेल के अंदर एक गंदी बदबू आएगी। आणि कित्येक दिवस जर आम्ही ते तेल ठेवलं तर त्याच्यामधून आम्हाला घाण वास येईल इसलिए हमेशा आप तेल को बदलना पड़ता है। म्हणून नेहमी आम्हाला तेल बदलावं आपके लागतं तेल को हमेशा तरोताजा करते रहें। आणि आम्ही नेहमी आमचं तेल ताजं तवानं करायला पाहिजे 10 साल पहले जो आपके अंदर तेल था वो आज नहीं चलेगा। आणि 10 वर्षापूर्वी जे तुमच्याकडे तेल होतं ते आता तुमच्याकडे नसायला पाहिजे रोज प्रार्थना में सहभागिता में आपको समय समय पर तरोताजा होकर आपको आगे बढ़ना आणि पड़ेगा। रोज तुम्हाला प्रार्थनेमध्ये रोज तुम्हाला ताजं तवानं होऊन तुम्हाला त्याच्यामध्ये वाढावं लागेल आपको समय बिताना पड़ेगा। आणि तुम्हाला वेळ द्यावा लागेल इतना ही नहीं, एवढंच नाहीये आपको जो परमेश्वर के अभिषिक्त सेवक हैं उनके साथ में संपर्क रखना पड़ेगा। उनके वचनों को आप सुने, उनकी किताबों को आप पढ़ें। आणि तुम्हाला परमेश्वरच्या सेवकासोबत दासासोबत राहावं लागेल आणि त्यांची पुस्तकं तुम्हाला वाचावं लागतील त्यांचं वचन तुम्हाला ऐकावं लागेल उनकी पुस्तकों को आप पढ़ें। आणि त्यांची पुस्तकं तुम्ही वाचा इसलिए दूसरा तीमोथी 4 अध्याय 13 वचन के अंदर लिखा है, म्हणून दुसरा तिमोथी 4 अध्याय आणि 13 वचनामध्ये म्हटलंय माझा झगा त्रोवासात कापराजवळ राहिला आहे तो येताना घेऊन ये आणि पुस्तके विशेष करून चर्मपत्रे ही आण। यहाँ पर पौलुस भी किताबें पढ़ता था। आणि या ठिकाणी पौल देखील
पुस्तके वाचत होता. अगर आपको उन्नति करना है, जर तुम्हाला उन्नती करायची आहे अच्छे परमेश्वर के दासों के आप वचनों को सुने, आणि चांगल्या परमेश्वरच्या दासाचे वचन तुम्ही ऐका, आप किताबें पढ़ें. तुम्ही पुस्तके वाचा. जब आपको अभिषेक आ जाता है, आणि ज्यावेळी तुम्हाला अभिषेक येतो आप रूपांतरित हो जाते हैं. आणि तुम्ही रूपांतरित होता. ये अभिषेक के अंदर रूपांतर करने का सामर्थ्य आणि है. हे अभिषेकामध्ये रूपांतरित करण्याचं सामर्थ्य आहे. हम जब पढ़ते हैं, आम्ही ज्यावेळी वाचतो शाऊल के जीवन के अंदर शौलाच्या जीवनामध्ये उसका जीवन रूपांतरित हो गया. आणि त्याचं जीवन रूपांतरित झालं. पहला शमूएल 10 अध्याय में जब पढ़ते हैं, आणि पहिला शमूएल 10 अध्यायामध्ये ज्यावेळी आम्ही वाचतो वो पहले जैसा शाऊल नहीं रहा, आणि तो पहिल्यासारखा शौल राहत नाही, वो बदल गया. तो बदललेला आहे. पहला शमूएल 10 अध्याय 6 वचन के अंदर आणि पहिला शमूएल याचा 10 अध्याय आणि 6 वचनामध्ये ये शाऊल पूरी तरह से बदल जाता है. आणि तो शौल पूर्णपणे बदललेला आहे. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझवर जोराने येईल व तूही त्याच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील और तो अलग हो जाएगा. आणि तू वेगळा होशील. सुनिए, ऐका, लक्ष द्या. अभिषेक अलग मनुष्य निर्माण करता है. आणि अभिषेक जो आहे तो वेगळा मनुष्य निर्माण करतो. अभिषेक के अंदर वो सामर्थ्य है जो हमको पूरी तरह से परिवर्तित कर देता है. आणि अभिषेकामध्ये एवढं सामर्थ्य आहे जो आम्हाला परिवर्तन वो करतो, हमें बदल देता है, तो आम्हाला बदलतो, हमारे जीवन को बदल देता आमचं है. जीवन बदलतो. लेकिन ये आदमी बदल गया. पण हा व्यक्ती बदललेला आहे. सुनिए, ऐका, लेकिन इसके जीवन के अंदर पण त्याच्या जीवनामध्ये इसके बर्तन में छेद हो गया. त्याच्या भांड्याला छिद्र आहे उसने अपने बर्तन में छेद होने के लिए दे दिया. आणि त्याने त्याच्या भांड्याला छेद होण्यासाठी दिला आहे. मैं कुछ समय में खत्म करने जा रहा हूँ. आणि काहीच वेळामध्ये मी या ठिकाणी थांबणार आहे, ध्यान से- संपवणार आहे. ये जो आखिरी पॉइंट है इसको ध्यान से सुनना. म्हणून हे जे शेवटचा पॉइंट आहे हा तुम्ही समजून घ्या. जिस प्रकार अलीशा ने अपनी आंखों को खुला रखा था, आणि जसं आलिशाने आपले डोळे उघडे ठेवले आप आंखें खोलना. आणि तुम्ही तुमचे डोळे उघडा. अगर आपकी आंखें धीरे 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 ट्यूबलाइट बंद हो रही है, आणि जर का तुमचे डोळे हळूहळू हळूहळू मंद होत आहेत, तो ये मत कहिए कि पवित्र आत्मा मुझे छू रहा है. आणि तर असं म्हणू नका पवित्र आत्मा मला स्पर्श करत आहे, पवित्र आत्मा छू रहा है. पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. आप इतने मग्न हो गए कि सीधा स्वर्ग में अभिषेक लेने के लिए चले गए. आणि आम्ही एवढे मंद झालो आहोत की आता आम्ही स्वर्गामध्ये अभिषेक घेण्यासाठी गेलो आहोत. तो आप स्वर्ग ना जाएं. आता आम्ही स्वर्गात जाऊ नये. स्वर्ग यहाँ आने वाला है. आणि स्वर्गच या ठिकाणी येणार आहे. स्वर्ग यहाँ आएगा. स्वर्ग या ठिकाणी येणार आहे. स्वर्ग आ रहा है. स्वर्ग येत आहे, आ गया है स्वर्ग. आलेला आहे. हम ये वर्धन में आ गए हैं. आम्ही यार्देन मध्ये आलो तो आहोत. इतने आत्मिक बंद बने कि आप स्वर्ग चले जाएं. आणि आम्ही एवढं आत्मिक बनू नाही की आम्ही स्वर्गामध्ये जाऊ. स्वर्ग से अभिषेक आ रहा है. आणि स्वर्गातून अभिषेक येत आहे. जो ट्यूबलाइट छोटी छोटी हो रही है, आणि जी ट्यूबलाइट आहे ती मंद मंद होत आहे. आपका जो वोल्टेज कम हो रहा है, आणि तुमचा व्होल्टेज जे आहे ते कमी होत आहे. वो कम कम होके बंद ना हो जाए, ध्यान रखें. आणि ते कमी कमी होऊन बंद होऊ नये याची तुम्ही दक्षता बाळगा. नहीं तो बल्ब बदलना पड़ेगा. नाही तर बल्ब बदलावा लागेल. बल्ब बदलना पड़ेगा. बल्ब बदलावा लागेल. इसने अपने बर्तन में छेद कर दिया. म्हणून त्याने त्याच्या भांड्याला छिद्र केले. उसने पाप किया. त्यांनी पाप केलं. उसने आज्ञा को उसने मोड़ दिया. आणि त्यांनी त्याची आज्ञा मोडली. और दूसरा शमूएल 1 अध्याय 21 वचन कहता है. आणि दुसरा शमूएल 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये, दूसरा शमूएल 1 अध्याय 21 वचन. दुसरा शमूएल याचा 1 अध्याय आणि 21 वचनामध्ये, सुनिए ध्यान से. ऐका लक्षपूर्वक. गिलबोवाच्या डोंगरांनो, तुम्हावर दहीवर न पडो, पर्जन्यवृष्टी न हो, नजराना म्हणून देण्यास तुम्हासाठी अर्पण योग्य शेते न होवोत, कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे. पराक्रम की ढाल भ्रष्ट हो गई है. पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झालेली आहे. सुनिए, ऐका. ढालो जो योद्धाओं के शस्त्र होते थे उनके विशेष देखभाल की जाती थी. आणि ढाल ज्यांनी जे वापरत होते ढाल, त्यांची ती ढाल भ्रष्ट झाली होती. योद्धा लड़ने वाले लोग, आणि योद्धा जे करणारे होते, युद्ध करणारे होते, त्यांची ढाल ती भ्रष्ट झाली होती. जो सैनिक थे, जे सैनिक होते, अपने शस्त्रों की वो देखभाल करते थे. आपल्या शस्त्राची ते देखभाल करत होते. उनकी जो ढाल होती थी वो चमड़े की बनाई जाती आणि थी. त्यांची जी ढाल होती ती चमड्यापासून बनवली गेली और होती. उसको सुरक्षित रखने के लिए उसके ऊपर तेल मला जाता था. आणि त्यांना सुरक्षित करण्यासाठी त्याला तेल लावण्यात येत होतं. और ये तेल मलना अभिषेक का संकेत आणि है. हे जे तेल लावणं आहे ते अभिषेकाचं दर्शक आहे. शाऊल ने ऐसा कुछ किया कि उसने अपनी ढाल को सुरक्षित नहीं रख पाया. आणि शौलाने असं काय केलं की ज्याची ढाल आहे ती भ्रष्ट झाली. उसने पाप किया. त्यांनी पाप केलं. त्यांनी पाप हम केलं. जानते हैं कि उसने आज्ञा को नहीं माना. आणि आम्हाला माहिती आहे की त्यांनी आज्ञेचं पालन केलं नाही. और शाऊल ने अपने राजा के अभिषेक को खो दिया. आणि शौलाने आपला जो राजाचा अभिषेक होता तो गमावला. सुनिए, ऐका. जिस दिन उस राजा ने अपने अभिषेक को खो दिया, आणि ज्या दिवशी त्या राजाने त्याचा अभिषेक गमावला, नॉट आप पॉइंट को पकड़ लें. आणि तुम्ही हा पॉइंट पकडून ठेवा. जिस दिन उसने अभिषेक
को इस बर्तन के अंदर छेद किया, आणि ज्या दिवशी त्याने त्या अभिषेकाच्या भांड्यामध्ये छिद्र केलं, उस दिन उस छेद से शैतान ने उसको पकड़ लिया। आणि त्याच दिवशी त्या छिद्रामधून सैतानाने त्याला उस दिन पकडलं, से उसके अंदर दुष्ट आत्माएं ने विराजमान कर आणि लिया। त्याच दिवशी त्याच्या आतमध्ये त्या दुष्ट आत्म्यांनी प्रवेश केला, परिवर्तित हुआ एक मनुष्य, बदला हुआ एक मनुष्य, ये पूरी तरह से वापस परिवर्तित हो गया। आणि जो परिपूर्ण बदललेला जो मनुष्य होता तो पुन्हा एकदा त्या गोष्टींमध्ये गेला, उसकी भूमिकाएं बदल गई। आणि त्याची भूमिका बदलली, आज तक उसके ऊपर वो अभिषेक ने राज किया था, आणि आतापर्यंत त्याच्यावर त्या अभिषेकाने राज्य केलं लेकिन होतं, जब उसने अपने बर्तन में छेद किया, पण जेव्हा त्याने त्याच्या भांड्यामध्ये छिद्र केलं, उसके ऊपर शैतान उसके ऊपर प्रभुत्व करने लगा। आणि शैतानाने मग त्याच्यावर त्याचं प्रभुत्व केलं। यहूदा इस्करियोत ने यहूदा इस्करियोताने उसने अपने अभिषेक को खो दिया। त्याने आपला अभिषेक गमावला, यहूदा शैतान को निकालता था, आणि यहूदा जो होता तो सैतानाला काढत वो यीशु के होता, साथ काम करता तो था। येशू सोबत काम करत होता, यहूदा ने कितने दुष्ट आत्माओं को निकाला है, आणि यहूदाने कितीतरी दुष्ट आत्मे काढले, लेकिन उसने अपने अभिषेक को खो दिया। त्याने त्याचा अभिषेक गमावला, उसके अंदर शैतान समा गया, ऐसा प्रभु का वचन कहता है। आणि त्याच्या आतमध्ये सैतानाने प्रवेश केला असं परमेश्वराचं वचन सांगतं। उसने बर्तन रूपी इस शरीर रूपी बर्तन में उसने अपने अपने छेद कर दिया, आणि त्याचं जे शरीर रूपी जे भांड आहे त्याने त्याच्यामध्ये छिद्र केले, और उसका जीवन पूरी तरह से दुष्ट आत्माग्रस्त हो गया। आणि त्याचं जे जीवन आहे ते पूर्णपणे दुष्ट आत्म्याने भरून गेलं। सुनिए, ऐका, मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, अपने बर्तन को संभालें, आणि तुमचं जे भांड आहे ते सांभाळा, और ये बर्तन संभालने का सामर्थ्य सिर्फ आपको अभिषेक देगा। आणि हे भांड सांभाळण्याचं सामर्थ्य फक्त तुम्हाला अभिषेकच देईल, अभिषेक देगा। अभिषेक देईल। सुनिए, ऐका, भजन 23:2 में कहता है, आणि स्तोत्र संहिता 23:5 में कहता है, 23:5 मध्ये परमेश्वराचं वचन सांगतं, भजन 23:5, स्तोत्र संहिता 23:5 मध्ये, तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढितोस, तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस, माझे पात्र काठोकाठ भरून वाहत आहे। सुनिए, यहाँ पर लिखा मेरे सिर पर तेल मला है। आणि या ठिकाणी म्हणत आहे की माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग केला आहे, इब्री जो अभिषेक शब्द है, आणि इब्रीमध्ये जो अभिषेक शब्द आहे उसको मसाज कहा गया है, त्याला मसाज म्हटलेला आहे, जिसका अर्थ है त्याचा अर्थ आहे मलना, मळणं, मलना। मळणं, यूनानी भाषा में आणि युनानी भाषेमध्ये उसका अर्थ है त्याचा अर्थ आहे लेप लगाना। आणि लेप लावणं, जिस प्रकार हम लेप लगाते आणि हैं, जशा प्रकारे आम्ही लेप उस लावतो प्रकार का लेप लगाना त्या है। प्रकारचा लेप लावायचा आहे। सुनिए, ऐका, यहाँ पर जो भेड़ें होती थी, आणि या ठिकाणी जे मेंढर होते, जो इजराइल के अंदर जो भेड़ें होती थी, जे इस्रायलमध्ये जे मेंढर होते, उनके ऊपर तेल को मला जाता था। आणि त्यांच्यावर तेलाची ओतणी केली जात होती, तेल को ओतनी नहीं, मला जाता था, आणि तेल त्यांना मळण्यात येत होतं, मसाज किया जाता था। त्यांचं मसाज करण्यात येत होतं। क्यों मालूम है? का माहितीये? क्योंकि वहां पर ऐसे कीड़े थे, आणि त्यांच्यावर असे किडे होते, ऐसे कीड़े मकोड़े थे, आणि असे किडे मकोडे होते, जो उनके अंदर घुसकर उनके मांस तक पहुंचकर उनको परेशान करते थे, उनको नष्ट कर सकते थे। आणि जे त्यांच्या शरीरामध्ये जाऊन ते मांस खाऊन ते त्यांचं शरीर नष्ट करत होते, इसलिए उनको तेल को मसाज करना जरूरी था। आणि म्हणून त्यांची तेलाने मसाज करणं गरजेचं और इस होतं, मसाज की वजह से वे कीड़े मकोड़ों से उनकी रक्षा होती थी। आणि या मसाजच्या द्वारे त्या किडे मकोड्यांपासून त्या मेंढरांचं रक्षण होत होतं। अभिषेक क्या करेगा? अभिषेक काय करतो? हमारे जीवन में जो शैतान हमें परेशान करता है, उससे वो उसको दूर रखेगा, आणि आमच्या जीवनामध्ये आम्हाला जो शैतान परेशान करतो तो त्याला दूर करतो, वो दूर रखेगा, तो दूर करतो, वो दूर रखेगा। दूर करतो। अभिषेक में आपको मुझे बढ़ना है। अभिषेकामध्ये तुम्हाला आणि मला वाढायचंय। सुनिए, ऐका, दाऊद को एक चेतावनी दी गई, आणि दावीदाला एक चेतावणी दिली गेली। दूसरा शमूएल 12:8-9 वचन में, आणि दुसरा शमूएल 12:8-9 वचनामध्ये, परमेश्वर हमेशा देखता है, आणि परमेश्वर नेहमी आम्हाला पाहतो, जो आपके पास है, जे तुमच्याकडे आहे, आप उसकी रक्षा कर रहे हैं कि तुम्ही नहीं? त्याची रक्षा करत आहात की नाही? सुनिए, ऐका, जो आपके पास में अभिषेक है, आणि जो तुमच्याकडे अभिषेक आहे, आप उसकी रक्षा करते हैं कि तुम्ही नहीं? त्याची रक्षा करत आहात की ये नाही? परमेश्वर देखता हे है। परमेश्वर पाहतो। यहाँ पे क्या हुआ या देखिए, ठिकाणी काय झालं आपण पाहूया। मग तुझ्या स्वामीचे मंदिर मी तुला दिले, त्याच्या स्त्रिया तुझ्या उराशी दिल्या, इस्रायल व यहूदा यांचे घराने तुला दिले, आणि एवढे जर थोडे झाले असते तर मी तुला आणखी हवे ते दिले असते। तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केले? उरिया हित्ती यांचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातली, आणि उरियाचा अम्मोन्याच्या तलवारीने वध करविला। सुनिए,
ऐका परमेश्वर ने कहा, परमेश्वर म्हटला, परमेश्वर कहता है, परमेश्वर म्हणतो मैंने तुझे सब कुछ दिया, मी तर तुला सर्व काही दिलंय तू जो और मांगता था वो भी मैं तुझे देता आणि था, तू अजून मला जे काही मागितलं असतं ते मी तुला दिलं असतं, सब कुछ दिया। तुला सर्व काही दिलं असतं तू मैंने जो तुझे दिया है, आणि मी जे काही तुला दिलं आहे तूने उसका संभाल क्यों नहीं किया? तू त्याचा सांभाळ का केला नाही? जो प्रभु हमें देता है आणि जे काही प्रभू आम्हाला देतो उसको सुरक्षित रखने का काम हमारा है, आणि त्याला सुरक्षित ठेवण्याचं काम आमचं उसको आहे, संभालने का काम हमारा है। त्याला सांभाळण्याचं काम जो आमचं आहे। अभिषेक आपको मुझे दिया गया आणि जो था, अभिषेक तुम्हाला आणि मला दिलेला आहे, क्या उसको संभालने की जवाबदारी मेरी नहीं है? काय त्याला सांभाळण्याची जबाबदारी तुमची आणि माझी वो नाहीये? अभिषेक को मुझे आपको संभालना है। त्या अभिषेकाला तुम्हाला आणि मला सांभाळायचं ये आहे। अभिषेक के ऊपर आक्रमण करने के लिए हमारे इस शरीर रूपी बर्तन के अंदर शैतान आक्रमण करके छोटे छोटे छेद करेगा। आणि या शरीररूपी मंदिरामध्ये या शरीररूपी भांड्यामध्ये जे छिद्र आहे त्याच्यामधून तो सैतान आमच्यावर आक्रमण करील और हमारा अभिषेक बह जाएगा। आणि मग आमचा अभिषेक त्याच्यामधून निघून जाईल। वो परमेश्वर कह रहा ते है, परमेश्वर जो सांगत मैंने आहे, तुझे दिया जे मी है तुला दिलं आहे तू उसका रक्षण क्यों नहीं तू किया त्याचं है? रक्षण का केलं अगर नाही? तू चाहता तो मैं और दे सकता जर था। तुझी इच्छा असती तर मी तुला अजून दिलं असतं। तूने क्या किया जो मैंने दिया था? आणि मी जे तुला दिलं त्याचं तू काय केलं? आज ये सवाल है, आज हा प्रश्न आहे, जो खुदा बाप ने हमें दिया जे है, परमेश्वरने आम्हाला दिलं आहे, हमने उसका क्या किया है? आम्ही त्याचं काय केलं? हमने उसको आज तक क्या किया है? आजपर्यंत आम्ही त्याचं काय केलं? हम उसको संभालना है। आम्हाला त्याला सांभाळून ठेवायचं। दाऊद ने पश्चाताप किया, दाविदाने पश्चाताप केला, दाऊद ने पश्चाताप किया, दाविदाने पश्चाताप केला खुदा के सामने रोया, आणि तो परमेश्वरासोबत रडला। प्रभु ने उसे अनुग्रह दिया प्रभूने त्याला अनुग्रह दिला और फिर से परमेश्वर ने उसको अभिषेक से भर दिया। आणि पुन्हा परमेश्वराने त्याला अभिषेकाने भरलं। प्रभु ने उसको फिर से अभिषेक से दिया। परमेश्वराने त्याला पुन्हा अभिषेकाने भरलं। सुनिए, ऐका, परमेश्वर आपको और दे, परमेश्वर तुम्हाला अजून देईल, परमेश्वर आपको और अधिक दे। परमेश्वर तुम्हाला अजून देऊ। इससे पहले त्याच्या अगोदर जो आपको दिया था, जे तुम्हाला दिलं आहे आपने उसका क्या किया? त्याचं तुम्ही काय केलं? आपने उसको संभाला तुम्ही त्याला सांभाळलं या आपके अंदर से बह गया? का तुमच्या आतून ते वाहून गेलं? दाऊद को कह रहा है प्रभु, दाऊद को कह रहा है प्रभु, आणि दाविदाला परमेश्वर म्हणते, तू चाहता तो तुझे और मिलता, आणि तुझी इच्छा असती तर मी तुला अजून दिलं असतं, तूने जो मैंने दिया था उसका तूने क्या किया? आणि तुला जे मी दिलं होतं त्याचं तू काय केलं? सुनिए, ऐका, प्रभु आपको और देने जा रहे हैं आज दोपहर में, आणि आजच्या दुपारी प्रभू तुम्हाला अजून देणार आहे। लेकिन उससे पहले पण त्याच्या जो अगोदर आपको दिया गया था, जे तुम्हाला दिलं होतं आपने उसका क्या किया? तुम्ही त्याचं काय केलं? प्रभु को उत्तर दें आज, प्रभूला आज उत्तर द्या, प्रभु को उत्तर दें। प्रभूला उत्तर द्या। और एक बात, अजून एक गोष्ट, यीशु मसीह मर गए, प्रभू येशू मेले 3 दिन के बाद कब्र से बाहर आए, आणि 3 दिवसानंतर बाहेर आले, उसके चेलों को मिले त्याच्या शिष्यांना भेटले, और चेले अपने अपने घर को निकल रहे थे। आणि चेले आपापल्या घरी निघून चालले होते। 2 आदमी भी बात करते हुए, यीशु मसीह की बात करते हुए निकल रहे हैं। आणि ह्या येशूच्या बाबतीत बोलत 2 व्यक्ती चालत आहे, अमाउस शहर से निकल रहे आणि ते हैं, आमोस शहरामधून चालले आहे, दोनों बात कर रहे हैं। आणि दोघ जण बोलत आहे, और एक व्यक्ति वहां पर आ आणि गया अजून एक व्यक्ति त्या ठिकाणी आला, और वहां आने के बाद आणि त्या ठिकाणी आल्यानंतर उनसे बातें करते जा रहे हैं। त्यांच्या सोबत बोलत असताना यीशु मसीह उनके साथ है, प्रभू येशू त्यांच्या सोबत आहे, लेकिन उनको पहचान नहीं रहे हैं पण ते त्यांना ओळखत और नाही, बड़ी 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 बातें करते हुए यीशु मसीह उनके साथ जा रहे हैं। आणि खूप गोष्टी बोलत बोलत प्रभू येशू पण त्यांच्या सोबत चाललाय, बातें करते करते कब घर आ गया उनको पता भी नहीं चला। आणि बोलता बोलता कधी घर आलं माहितच पडलं अब वो नाही। घर पे आ गए हैं, आता ते घरात आले, वो कह रहे हैं, ते म्हणत वो आहे, यीशु को जानते नहीं है, ते येशूला ओळखत नाही, उन्हें लगा कि कोई प्रवासी होगा। आणि त्यांना वाटतं की कोणतरी प्रवासी असेल, वो उस व्यक्ति को कह रहे हैं, आणि ते त्या व्यक्तीला म्हणत आहे, आज की रात हमारे यहाँ रुक जाओ। आणि आजची रात्र आमच्या इथं राहा, वो प्रवासी कह रहे, मैं नहीं रुकने वाला, मैं नहीं रुकने वाला। आणि तुम्हाला मी थांबणार नाही। लेकिन वो दोनों व्यक्ति ने उसको आग्रह किया, पण त्या दोन्ही व्यक्तींनी त्याला आग्रह केला, आज की रात हमारे यहाँ रुकना आणि आजची पड़ेगा, रात्र तू आमच्या इथं राहा, हम तुझे जाने नहीं देंगे, आम्ही तुला जाऊ देणार आज नाही, आज रात हमारे साथ बिता। आणि आजची रात्र तू आमच्या सोबत राहा। उन्होंने आग्रह किया आणि त्यांनी आग्रह केला, और वो व्यक्ति वहां पर रुक गए। आणि तो व्यक्ती त्या ठिकाणी थांबला। जब वो रोटी खाने लगे, आणि ज्यावेळी ते भाकर खाऊ लागले, जब वो रोटी खाने लगे, ज्यावेळी ते भाकर खाऊ लागले, उनकी आंखें खुल गई त्यांचे डोळे उघडले, और उन्होंने देखा आणि त्यांनी पाहिलं कि यीशु मसीह सामने है, की प्रभू येशू त्यांच्या समोर यीशु आहे, मसीह सामने है। प्रभू येशू त्यांच्या समोर आहे। यीशु ने उनको प्रकाशन दिया, आणि येशूने त्यांना प्रकटीकरण दिलं, यीशु ने उनको प्रकाशन दिया। येशूने त्यांना प्रकटीकरण दिलं। सुनिए, ऐका, आज रोक सके उस यीशु को तो रोक लेना। आज जर तुम्हाला त्या प्रभू येशूला थांबवायचं असेल तर थांबवा, आपको एक नया प्रकाशन देकर जाएगा। तुम्हाला एक नवीन प्रकटीकरण तो देईल, आज आपको प्रकाशन देकर आज जाएगा। तुम्हाला नवीन प्रकटीकरण देईल। रुकाना है तो रुका ले आज, आणि थांबवायचे तर थांबवा, उसको रुका देना आज। त्याला थांबवा। प्रभु तुझे जाने नहीं दूंगा, प्रभू तुला जाऊ देणार आज नाही, मेरे साथ बिता,
आज तू माझ्यासोबत थांब, आज मेरे साथ बीता। आज तू माझ्यासोबत राहा. और आप उसको पकड़ लेंगे ना, आणि ज्यावेळी आम्ही त्याला पकडू ना, इस शरीर रूपी घर में आने का आमंत्रण करेंगे ना, या शरीरूपी घरामध्ये येण्याचं आमंत्रण आम्ही देऊ ना, वो आपके साथ सहभागिता करेगा तुमच्या सोबत सहभागी और ऐसी करेल. ऐसी बातें बताएगा आणि अशा अशा गोष्टी बोलल जो वो डॉक्टरों को भी नहीं मालूम, साइंटिस्ट को भी नहीं मालूम, पीएचडी करने वाले को भी नहीं मालूम। जे डॉक्टरांना, शास्त्रज्ञांना, PhD करणाऱ्यांना पण माहित नाहीये. ऐसी ऐसी बातें आपको बताएगा, अशा अशा गोष्टी तुम्हाला सांगा वो प्रकाशन देगा। आणि तो प्रकाशन देईल. आज इसको रुका लें, आज आम्ही त्याला थांबू, आज इसको रुका लें, आज आम्ही त्याला थांबूया. आज इसको रुका लें।